शिरोळचे ग्रामस्थ काही महत्वाच्या 3 सूचना देतो आणि मग व्याख्यानाला सुरुवात करतो. खरं तर वाळी सर खूप आनंद होतोय या गोष्टीसाठी की 4 वर्षापूर्वी या व्याख्यानमालेच्या निमित्तानं मी आलो होतो, परंतु व्याख्यानाच्या दिवशी प्रचंड पाऊस पडल्यामुळे इथं सगळं जे नियोजन केलेलं होतं ते नियोजन सगळं विस्कळीत झालं आणि वरच्या हॉलमध्ये तो कार्यक्रम घ्यावा लागला. पण श्रोत्यांची उपस्थिती पावसामुळे कमी झाली आणि संयोजकांना असं वाटलं, वाचनालयाला असं वाटलं की हे व्याख्यान वेगळ्या विषयावरचं व्याख्यान आपल्या शिरोळकरांना ऐकायला मिळायला हवं, म्हणून 4 वर्षानंतर वाचनालयाने इतका चांगला सन्मान दिला आणि मला पुन्हा या ठिकाणी बोलवलं. त्याबद्दल वाचनालयाचे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून पहिल्यांदा आभार व्यक्त करतो. महत्वाच्या 3 सूचना अशा की पहिली महत्वाची गोष्ट अशी, अनेक लोकांनी मला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून ऐकलंय, पण ज्या माध्यमातून अनेक लोकांनी ऐकलेलं नाहीये त्यांच्यासाठीची ही सूचना आहे की माझ्याकडे बघितल्यानंतर या कार्यक्रमाचा वक्ता मीच असेन का याच्या पुढे प्रश्नचिन्ह असतं, पण पुढच्या 1.5 तासानंतर ते प्रश्नचिन्ह उद्गारवाचक चिन्हामध्ये बदलेल, पूर्णविरामामध्ये बदलेल याची मी पूर्णतः खात्री देतो. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की कुणीतरी सांगितल्यानंतर ऐकण्याचा जो काळ आहे तो काळ सारा निघून गेलाय. जिथं माणसं घरातल्या माणसांचं ऐकत नाही तिथं बाहेरल्या माणसांचं काय ऐकणार, आणि तरी देखील एवढ्या चांगल्या संख्येनं लोक उपस्थित आहेत याच्याबद्दल पहिल्यांदा आनंद व्यक्त करतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी, टाळ्या वाजवून मला थांबवावं लागणार नाही, इतपत बोलेन आणि थांबेन याची काळजी घेईन. खरं तर वाचनालयाच्या व्याख्यान मला इतके वर्ष चालू राहतात याच्यासाठी ही गोष्ट आनंदाची, खूप आनंदाची गोष्ट आहे. वाचनालय हे कोणत्याही शहराचं किंवा गावाचं हृदय असतं आणि ते जर धडधडायचं बंद झालं तर त्या गावाची संस्कृती, त्या गावाचं सौजन्य, त्या गावाची सौंदर्यता, त्या गावाची सहकार्यशील वृत्ती, त्या गावातला आनंद, त्या गावातली संस्कृती नष्ट होते. म्हणून गावाचं हृदय हे वाचनालय असतं आणि ते कायम धडधडत राहणं हे फार मोठी गरजेची गोष्ट आहे. पण दुर्दैवाने ही गोष्ट आम्हाला मान्य करायला हवी की या संस्था जेवढ्या ऊर्जित अवस्थेला आणण्यासाठी सर्वसामान्य माणसांच्याकडून आणि अनेक घटकाकडून जे प्रयत्न व्हायला पाहिजेत ते होत नाहीयेत. पण वाचनाचं आणि पुस्तकाचं महत्व काय आहे, तर घरातल्या शोकेसमध्ये ठेवण्यासाठी फक्त पुस्तकं नसतात, तर माणसाच्या बुद्धीचं सामर्थ्य वाढवण्यासाठी, त्याच्या मनाचं सामर्थ्य वाढवण्यासाठी पुस्तकं काम करतात. मी मध्यंतरी एबीपी माझावरती एक मुलाखत ऐकलेली होती. ती मुलाखत होती सोनाली बेंद्रे यांची. ती मुलाखत अजूनही आहे, तुम्ही सगळ्यांनी ऐकायला हरकत नाही. सोनाली बेंद्रेंना कॅन्सर झाल्यानंतर राजीव खांडेकरांनी त्यांच्या घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना प्रश्न विचारला होता, कॅन्सर सारख्या इतक्या मोठ्या दुर्धर आजारावरती किंवा आजाराबरोबर लढण्यासाठी तुम्हाला सामर्थ्य कशाने मिळालं होतं. आणि सोनाली बेंद्रेंचं त्या मुलाखतीमधलं उत्तर असं आहे, कॅन्सर सारख्या आजारावरती किंवा त्या आजाराबरोबर लढण्यासाठी मला सामर्थ्य मिळालं ते पुस्तकांच्यातनं सामर्थ्य मिळालं. महापुरुष जे घडले, आपण ज्यांना आदर्श मानतो अशी व्यक्तिमत्व जी घडली, त्या व्यक्तिमत्व घडण्याच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात मोठा वाटा जर कुणाचा असतो तर तो पुस्तकांचा वाटा आहे आणि हे आम्हाला मान्य करावं लागेल. पण दुर्दैवानं हातात मोबाईल आला आणि पुस्तकाने कपाटात आत्महत्या केली. आत्महत्याचं करण्याचं कारण काय असं जर पुस्तकांना विचारलं तर त्यांच्या आत्महत्येच्या चिठ्ठीमध्ये आत्महत्येसाठी जबाबदार धरलेला घटक मोबाईल असेल. आणि आपल्या वाचनालयातल्या, आपल्या शहरातल्या एका चांगल्या नामांकित संस्थेतल्या पुस्तकाने आत्महत्या करू नये असं वाटत असेल तर वाचकांनी आपली संख्या वाढवणं ही काळाची गरज आहे. मी विषयाकडे येतोय. त्या विषयाकडे येत असताना मला संयोजकांनी सांगितलेलं होतं, माळीसरांनी सांगितलं होतं, अध्यक्षांनी देखील सांगितलेलं होतं की आम्ही आज सगळ्या महिलांना बोलवलंय. आणि ते बघितल्यानंतर मी एकटा व्यासपीठावरती आणि सगळ्या महिला सामर्थ्यावरती होतं, म्हणून हे उदाहरण आठवलं. ते उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. 80-90 पानांचं एक पुस्तक आहे स्वप्नातून सत्याकडे नावाचं. माधुरी शहानबाग नावाच्या लेखिकेनं ते पुस्तक लिहिलंय आणि त्या पुस्तकाचं नाव स्वप्नातून सत्याकडे आहे. त्या पुस्तकातली ही गोष्ट आहे. 1947 ला देश स्वातंत्र्य झाला आणि देश स्वातंत्र्य झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान नावाचे 2 देश तयार झाले. 1947 साली या देशातली काही लोक त्या देशात जाण्यासाठी प्रयत्न करत होती. त्या देशातली बहुतांश लोक भारतामध्ये राहण्यासाठी येण्यासाठी प्रयत्न करत होती आणि हे सगळं सीमा भागावरती चाललेलं असताना एक मोठ्या प्रमाणात दंगल झाली. गदर नावाचा जो चित्रपट आला होता त्या चित्रपटात प्रातिनिधिक स्वरूपात ते दाखवण्याचा प्रयत्न झालाय आणि तिकडून अनेक लोक भारतामध्ये राहण्यासाठी येत असताना रेल्वे भरून येत होत्या. अनेक लोकांना मारलं जात होतं, कत्तली होत होत्या आणि अशी एक रेल्वे भारतामध्ये येत होती. त्या रेल्वेच्या दोन्ही डब्याच्या मधल्या रॉडवरती एक कोवळ्या वयाचा मुलगा उपडी झोपलेला होता. मारणाऱ्याला वाटलं की हा गेलाय म्हणून त्याला काही केलं नाही
आणि तो मुलगा त्या रेल्वे सोबत तो जिवंत भारतामध्ये आला. दिल्लीमध्ये आल्यानंतर पहाटेच्या वेळी गार हवेमुळे त्या मुलग्याला जाग आली आणि त्याच्या लक्षात आलं आपलं सगळं कुटुंब विस्कटलंय. त्यानं शोधाशोध सुरू केली आणि विस्कटलेल्या कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न झाला. त्याचे वडील सापडले, आई सापडली, त्याची भावंड मिळाली आणि त्या कुटुंबानं ठरवलं आता आपल्याला इथे राहायचंय, शहरामध्ये राहणं शक्य नाही. म्हणून दिल्लीपासून 150 किलोमीटर अंतरावरती कर्नाळ नावाचं एक छोटंसं गाव आहे, त्या गावामध्ये त्यांनी राहायला सुरुवात केली. उदरनिर्वाहाचं साधन म्हणून काय करायचं तर त्यांनी निर्वासितांना देण्यासाठी म्हणून पत्र्याच्या पेट्या तयार करण्याचा कारखाना सुरू केला. त्या पत्र्याच्या पेट्या तयार करायच्या, त्या विकायच्या, त्याच्यातून येणाऱ्या पैशावरती त्या घरातला सगळा उदरनिर्वाह चाललेला होता. 1-2 वर्ष निघून गेली, 2-3 वर्ष निघून गेली आणि तो मुलगा हळूहळू मोठा होत होता. त्या मुलग्याच्या लक्षात आलं महागाई वाढते, घरात खाणाऱ्यांची संख्या वाढते, खाणारी तोंड वाढत आहेत आणि त्याच्यामध्ये पत्र्याच्या कारखान्यातून येणाऱ्या पैशावरती या घराचा उदरनिर्वाह चालणं शक्य नाहीये. मग त्याच्या जोडीला आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. म्हणून त्या मुलग्यानं त्या कारखान्याच्या बाजूला एक पंक्चरचं दुकान सुरू केलं आणि त्या पंक्चरच्या दुकानातून येणारं उत्पन्न, या कारखान्यातून येणारं उत्पन्न, त्याच्यावरती आता ते घर चालायला लागलं. या घटनेला देखील काही वर्ष निघून गेली. हळूहळू दिवस पुढे जात होते आणि एक दिवस घटना अशी घडली, एका गाडीचा टायर पंक्चर झाला होता. एक 4 चाकी गाडी त्या पंक्चरच्या दुकानाच्या दारामध्ये येऊन थांबली. त्यातला मालक खाली उतरला आणि त्याला सांगितलं गाडीचा टायर पंक्चर झालाय, हा जरा बघून घ्या. तो मुलगा खाली गेला, त्यानं तो टायर बघितला आणि त्या मालकाला सांगितलं माफ करा, या गाडीचा पंक्चर निघू शकत नाही कारण टायर वरचा संपूर्ण फाटलाय आणि हा टायरच बदलायला पाहिजे. मालक म्हणाले मग घ्या बदलून. तो मुलगा म्हणाला माफ करा, हा टायर इथं मिळत नाही, 2 दिवस गाडी ठेवावी लागेल. त्या व्यक्तीने ते मान्य केलं. 2 दिवस गाडी ठेवली. त्या मुलग्याने त्या टायरचा शोध घ्यायला सुरू केला. मी गोष्ट 1947 नंतरची सांगतोय. आणि त्याने ते टायरचा शोध सुरू केला. कर्नाळ पासून तो शोधत शोधत दिल्लीच्या आजूबाजूला कुठंतरी त्याला तो टायर मिळाला. जवळजवळ 100-125 किलोमीटर अंतरावरती तो त्याला टायर मिळाला. तो टायर घेऊन तो त्यांना गाडीला घालेपर्यंत त्याच्या डोक्यामध्ये पुन्हा विचार आले, भविष्यात रस्ते वाढणार आहेत, वाहतूक वाढणार आहे, दळणवळण वाढणार आहे, पर्यायानं गाड्या देखील वाढणार आहेत आणि जर गाड्या वाढल्या तर हा व्यवसाय देखील वाढेल. समजा आपण या व्यवसायात आलो तर. आणि असं म्हणून तो मुलगा टायरच्या व्यवसायात आला. अपेक्षेप्रमाणे घडलं. प्रचंड पैसा आला, घरात नोकर चाकर आले, दारात मर्सडीज गाडी आली, बंगला उभा राहिला. भरपूर प्रगती त्या मुलग्याची झाली. पण याला देखील 20-25 वर्षाचा कालावधी निघून गेलेला होता. दरम्यानच्या काळात त्या मुलग्याचं लग्न झालं, त्याच्या पोटी 4 मुलं जन्माला आली आणि शेवटच्या नंबरची त्याला मुलगी झाली होती आणि त्या मुलगीचं नाव आहे कल्पना चावला. त्या रेल्वेच्या दोन्ही डब्यातल्या मधल्या रोडवरती झोपून आलेल्या त्या मुलाचं नाव आहे बनारसीलाल चावला, कल्पना चावलांचे वडील. घरामध्ये प्रचंड श्रीमंती असताना देखील ही मुलगी लहानपणापासून प्रचंड जिद्दी. त्या मुलगीनं 8वी-9वी पर्यंत असताना कधीही वडिलांच्या गाडीतनं प्रवास केला नाही. स्वतःची सायकल घेऊन ती मुलगी प्रवास करायची. अभ्यासाच्या खोलीमध्ये या मुलगीनं अंतराळ यानाची चित्र चिकटवलेली होती. संजय नावाचा तिच्या मोठा भावानं विचारलं, दीदी तू तुझ्या अभ्यासाच्या खोलीमध्ये अंतराळ यानाची चित्र चिकटवली आहेस, याच्या पाठीमागचं कारण काय? कल्पना चावलाने उत्तर दिलं, दादा मोठं झाल्यानंतर मला अंतराळवीर व्हायचंय. असं ती मुलगी फक्त म्हणाली नाही. 12वी नंतर एरोनॉटिक्स इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणारी ती भारतातली पहिली मुलगी आहे. वर्गामध्ये मुलगी ती एकटी बसलेली असायची. शिकवणारे सगळे प्राध्यापक पुरुष. वर्गामध्ये सगळी मुलं. तिला कुणीतरी सांगितलं की हे सोडून तू वेगळं काहीतरी कर. त्या मुलगीनं ऐकलं नाही. तिने सांगितलं माझ्या आयुष्याचं स्वप्न ठरलंय, ध्येय ठरलंय आणि मला ते पूर्ण करायचंय. आता आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये कशाची चित्र असतात हे तपासून बघायला आपण हरकत नाही. त्या चित्रांचं जाऊ द्या, मोबाईलवरचे वॉलपेपर कशाचे आहेत हेही तपासून बघायला आपण हरकत नाही. कदाचित ते त्याच्या आयुष्याचं स्वप्न असू शकतं. कदाचित ते स्वप्न जर चुकलं तर त्याच्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी चुकू शकतात. मी कधी कधी गमतीनं अनेक लोकांना प्रश्न विचारतो, आजची पिढी बिघडली का नाही? तर त्या प्रश्नाचं उत्तर असं असतं, हो बिघडली. बिघडू नये म्हणून आम्ही काय केलं? या प्रश्नाचं उत्तर आम्हाला देता येत नाही. या प्रश्नाच्या उत्तरासाठी आम्ही प्रयत्न केलेला दिसत नाही. 12वी नंतर त्या मुलगीनं एरोनॉटिक्स इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. अमेरिकेतल्या मिसिसिपी विद्यापीठामध्ये ती पुढच्या शिक्षणासाठी गेली. तिथलं सगळं शिक्षण पूर्ण केलं. 1988 ला ती मुलगी नासामध्ये दाखल झाली आणि 1998 साली शास्त्रज्ञ पदाची एक जागा निघालेली होती. त्या जागेसाठी त्या मुलगीने अर्ज केला. 1200 परीक्षा पास व्हावं लागत होतं. मी 12 म्हणालो नाही, 1200 परीक्षा म्हणालो. शिरोळवरून मिरजला, सांगलीला जाऊन यायचं नाहीये. गुरुत्वाकर्षण कक्षा भेदून अंतराळयानात जायचंय.
जाणारी व्यक्ती देखील तेवढी क्षमतेची आणि ताकदीची हवी. सुनीता विल्यम्स आता 8 दिवसासाठी गेल्या होत्या. 286 दिवस त्यांना वरती राहावं लागलं होतं. विचार करा, या कालावधीमध्ये त्यांनी मानसिक स्थिती कशी टिकवून ठेवली असेल. आणि म्हणून त्या 1200 टेस्ट घेतल्या जातात. मला असं वाटतं की शास्त्रज्ञ पदाची निवड करण्यासाठी ज्या टेस्ट घेतल्या जातात, आजच्या काळामध्ये आनंददायी जीवन जगणं, सकारात्मक जीवन जगणं, नैतिकतेनं जीवन जगण्यासाठी या सगळ्या टेस्ट लागू होतात. आणि मला वाटतं येत्या पिढ्यांना जर सक्षम करायचं असेल तर या सगळ्या टेस्ट त्यांच्या आयुष्यात पालकांनी आणि समाजात काम करणाऱ्या प्रत्येक माणसानं, घरातल्या माणसानं बघायला हव्यात. त्या काय टेस्ट असतात? ती मुलगी किती वाजता उठते, किती वाजता झोपते, तिचा आहार कोणता आहे, तिचे मित्रमैत्रिणी कोण आहेत, ती कोणत्या पुस्तकांचं वाचन करते, तिची मानसिक क्षमता कशी आहे, निर्णय क्षमता कशी आहे. आणि त्याच्यामध्ये मानसिक क्षमता चाचणीमध्ये कल्पना चावलांना जगात सगळ्यात जास्त मार्क आहेत. एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला होता, दीदी या चाचणीमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त मार्क आहे, त्याच्या पाठीमागचं कारण काय? त्यांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. त्या असं म्हणाल्या होत्या, मी भारतीय संस्कृतीत जन्माला आले आणि लहानपणापासून एकत्र कुटुंब पद्धतीत वाढले, त्यामुळे संघर्षाचा सामना कसा करायचा असतो याचं बाळकडू मला माझ्या कुटुंबातून मिळालंय. संघर्षाचा सामना कसा करायचा असतो याचं बाळकडू आम्ही आता येत्या पिढ्यांना आमच्या कुटुंबातून देतो आहोत का? तर उलट जगण्यातला संघर्ष आम्ही बोथट केलाय. मुलांना दुबळं करण्यासाठी, नव्या पिढींना दुबळं करण्यासाठी सातत्याने आणि वारंवार आमचे प्रयत्न चालू आहेत. आम्ही ते कोणत्या मार्गातून दुबळं करतो आहोत? म्हणजे आम्ही सगळ्या गोष्टी मिळवतो आहोत, कमवतो आहोत, ज्याच्यासाठी धडपडतो आहोत की आमच्या येत्या पिढ्यांना कुठल्याही गोष्टीचा त्रास होता कामा नये, त्यांच्या वाट्याला संघर्षच येऊ नये. तो संघर्ष बोथट करण्याचं काम आम्ही करतोय. त्यांच्या आयुष्यातला कदाचित संघर्ष बोथट होतोय, जगणं दुबळं होतंय, हे आमच्या लक्षात देखील येत नाहीये. ज्या संस्कृतीचा, ज्या कुटुंब व्यवस्थेचा म्हणजे कल्पना चावलांनी जगाच्या व्यासपीठावरती कौतुक केलेलं होतं, उदो केला होता, अभिमानानं ती गोष्ट सांगितलेली होती, ती गोष्ट हरवतीये. आणि उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्हाला सगळ्यात ते जास्त घातक आहे की ही गोष्ट हरवणं. आम्ही काय काय हरवलोय? म्हणजे साधी गोष्ट आहे, मी ज्या कुटुंब व्यवस्थेविषयी बोलतोय त्या व्यवस्थेच्या संदर्भात काय होतं? माणसं एकमेकाला धरून राहत होती, एकमेकांच्या विषयी त्यांचं प्रेम होतं, जिव्हाळा होता, किंवा कुटुंबातली माणसं एकमेकाला धरून होती. त्याच्या पाठीमागची कारण काय होती? पहिलं सगळ्यात महत्वाचं कारण होतं की शेती मोठ्या प्रमाणात होती, ती करण्यासाठी माणसांची गरज होती. आता शेती तुकड्यात विभागली, माणसांची गरज संपली, आधुनिकीकरण आलं, माणसांची गरज संपली. घरं किती मोठी होती? तर 10-10, 12-12 आखणी घरं होती. आणि तुम्हाला माहित आहे, म्हणजे आता हे आखण म्हणजे काय हेही समजावून सांगायला लागतं काही वेळेस नव्या पिढीला. 2 खांबांच्या मधलं अंतर म्हणजे 1 आखण. मुळात घराला खांबच शिल्लक राहिला नाही. 1 BHK, 2 BHK, 3 BHK पर्यंत आपण पोहोचलोय. तर 12-12 आखणी घरं होती आणि ती 12 आखणी घरामध्ये सगळी माणसं एकत्र राहत होती. कुटुंब प्रमुख नावाची एक गोष्ट होती. आता येत्या काळात सर ती ऊर्जित अवस्था त्याला प्राप्त व्हायला पाहिजे. म्हणजे कुटुंब प्रमुख काय होता? तर तो फक्त माणूस मी, माझ्यासाठी आणि माझ्यापुरतं त्यानं कधीही बघत नव्हता. म्हणजे आपल्या घरातल्या, म्हणजे स्वतःच्या मुलाला जर एखादा ड्रेस घेतलेला असेल तर तोच ड्रेस भावाच्या मुलालाही मिळायला पाहिजे, याच्यासाठी तो धडपडत होता. तो आपल्या पत्नीला चोरून काही आणून देत नव्हता. जे काही असेल ते सगळ्यांच्या समोर आणि सगळ्यांच्या साठी होतं. कुटुंब प्रमुखानं ज्या दिवसापासून स्वतःचं वर्तुळ आखायला सुरुवात केली त्या दिवसापासून कुटुंब प्रमुखावरचा विश्वास उडाला. आणि कुटुंब प्रमुखानं हे वर्तुळ आखायला का सुरुवात केली? त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण व्यक्ती केंद्रीपणा वाढला. शिक्षणानं माणूस सुशिक्षित झाला, शहाणा होणं जास्त गरजेचं होतं. आमचं वाढलंय काय? सुशिक्षित पण वाढलं. आम्ही अक्षर साक्षर झालो, आम्हाला वाचायला येतं, लिहायला येतं. परंतु वाचायला आणि लिहायला येणारी गोष्ट जोपर्यंत जगण्यात येत नाही तोपर्यंत माणसाचं आयुष्य समृद्ध होत नाही. आमचं वाढलंय काय? तर व्यक्ती केंद्रीपणा वाढला, तो शिक्षणामुळे वाढला असं म्हणतोय मी. कारण शिक्षणाचा मूळ उद्देश आमच्यापर्यंत पोहोचला नाही. शिक्षणाचा मूळ उद्देश असा होता, म्हणजे मी जी व्याख्या वाचली, एज्युकेशन मीन्स प्रोग्रेसिव्ह चेंज इन ह्युमन बिहेवियर असं म्हटलं जातं. म्हणजे मानवी जगण्यातला सकारात्मकता वाढवण्याचा उद्देश शिक्षणाचा होता, तो आम्ही समजून घेतला नाही. आम्ही फक्त पदव्या वाढवण्याकडे आमचा कल वाढवला, शहाणपण वाढलं नाही.
त्यामुळं कुटुंबात आणि नात्यातला व्यक्तिकेंद्रीपणा वाढला. पूर्वी आपण बँकेत जायचो, स्लिप भरायचो, पैसे काढायचो किंवा पैसे भरायचो. एटीएम आलं, आम्ही बँकेत जायचं बंद केलं. 24 तास कुठेही एटीएम वरून आम्ही पैसे काढायला लागलो किंवा भरायला लागलो. आता किती लोकांना माहिती आहे एटीएमचं पिनकोड? किती लोकांनी आठवड्यावर आम्ही एटीएम मधनं पैसे काढले? नाही, आता एटीएम देखील बंद झालं. रात्री अपरात्री आम्ही ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करतो आहोत इकडं तिकडं, बरोबर आहे ना? आता आमची अवस्था तशी झाली. पूर्वी कुठल्याही कार्यक्रमाला एखादा माणूस जात होता, येत होता, म्हणून प्रेम आणि जिव्हाळा वाढत होतं, म्हणून माणसांच्या वरचा विश्वास वृद्धिंगत होत होता. आता अवस्था अशी आहे, फोनाला आम्ही फोनवरनं बोलायला लागलो. आणि आता परिस्थिती अशी आहे, जर एखाद्या घरात एखाद्या मुलाला आईने विचारलं, मामाला दिलं का रे निमंत्रण? ते म्हणतं मेसेज केलाय, 2 निळ्या टिक झालेत, येईल मामा. फोन करून बोलण्याची तसदीही आम्ही घेत नाही आहोत. इथपर्यंत ते आलंय. मी अनिता पाध्यांचं एक पुस्तक आहे, आत्ता देखील आपल्या लायब्ररीत पुस्तक आहे, कुठं आहे तेही सांगतो. 2ऱ्या नंबरच्या रांगेला, पहिल्या कपाटात, 2ऱ्या नंबरच्या कप्प्यात अनिता पाध्यांचं एकटा जीव नावाचं, बरोबर आहे ना मी म्हटलेलं? हा, एकटा जीव नावाचं पुस्तक आहे. ते अनिता पाध्याने लिहिलंय. आता बघितल्यानंतर मला त्याची आठवण झाली. त्याच्या प्रस्तावनेमध्ये सर एक किस्सा आहे. अनिता पाध्याने हे पुस्तक लिहिलं दादा कोंडकेंच्या आयुष्यावरती. आणि अनिता पाध्ये, दादा कोंडके आणि 2 पत्रकार बोलत बसले होते की या पुस्तकाला नाव काय द्यायचं. जे पत्रकार होते त्यातला एक पत्रकार म्हणाले की सोंगाड्या नाव द्या. दादा चिडलेने म्हणाले, माफ करा, माझं आयुष्य सोंगाड्या नाहीये. तो माझा पहिला चित्रपट होता, तो प्रसिद्ध झाला, लोकांनी त्याला डोक्यावरती घेतलं, म्हणून माझ्या आत्मचरित्राला नाव सोंगाड्या हे देणं योग्य नाहीये. 5-10 मिनिटं गेली आणि अनिता पाध्य पटकन त्यांना असं म्हणाल्या, दादा एकटा जीव नाव दिलं तर कसं वाटेल? दादा थोडं त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाले, हे नाव योग्य आहे. सगळंच्या सगळं आयुष्य या शब्दात माझं बसतंय, एकटा जीव. अनिता पाध्याने त्या आत्मचरित्राला एकटा जीव नाव दिलंय. त्या चरित्राच्या शेवटच्या पानावरती जाऊन वाचून बघा, दादा कोंडकेंनी गोव्यातल्या कामाख्या देवीला एक मागणं मागितलंय. ते मागणं काय आहे माहित आहे? दादांच्या उत्तर आयुष्यामध्ये, म्हणजे ज्यावेळेस त्यांचं निधन झालं ते शेवटी त्यांना प्रचंड त्रास झाला, त्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं होतं आणि ते प्रचंड अस्वस्थ होते. पडद्यावरती हसवणारे दादा आम्ही सगळ्यांनी बघितलेत, पण त्यांचं व्यक्तिगत आयुष्य हे संघर्षानं भरलेलं होतं. आणि त्यांनी त्या शेवटच्या पानावरती लिहिलंय, त्या देवीकडे मागणं मागितलंय की मला पुनर्जन्म मिळालाच तर मला सन्मान, मान, प्रतिष्ठा, पैसा, पद याच्यापैकी काहीही नकोय. मला हक्काची म्हणावीत अशी माझी 4 माणसं मला फक्त मिळावीत. एवढ्या मोठ्या माणसाला एवढी मोठी प्रसिद्धी, पैसा, पद मिळाल्यानंतर देखील त्याला शेवटला काय मागावं असं वाटतं, तर मला माझ्या हक्काची 4 माणसं मिळावीत असं मागावं वाटतंय. सक्का बापू पक्का वैरी होण्याच्या काळात आम्ही माणसांचं महत्व विसरलोय आणि उद्याच्या काळात आम्हाला या सगळ्या गोष्टींचा त्रास होणार आहे. हॉस्पिटलच्या बेडवर शेवटच्या घटका मोजत असताना तुम्ही आयुष्यात पैसा किती कमवला, पद कोणती घेतलीत हे लक्षात राहत नाही. तुम्ही माणसांच्या मध्ये जगलात किती, तुम्ही एकमेकांच्या वरती प्रेम किती केलं, तुम्ही एकमेकांना सांभाळत किती, तुम्ही एकमेकांना आदर किती दिलात, या गोष्टी लक्षात राहतात. पण पुण्यामध्ये सर मी होतो, पुण्यातनं गावाकडे आल्यानंतर मी एका व्यक्तीला विचारलं, शेजारचे काका कसे आहेत? त्या माणसानं मला उत्तर दिलं, 25 वर्ष झालं मी त्याच्याबरोबर बोलत नाही. 25 वर्ष मी शेजाऱ्याबरोबर बोलत नाही. ही गोष्ट अभिमानानं मिरवण्याची आहे. बोलता येतं तोपर्यंत बोला. ऑक्सिजनचा मास्क लावला की डॉक्टरही आम्हाला बोलू देत नाहीत, डॉक्टरही आम्हाला बोलू देत नाहीत. पण ते मान्य केलं नाही. आता पूर्वी म्हणजे जे शिरोळ होतं त्या शिरोळचा विस्तार वाढला, ना, शहराचा विस्तार वाढला, इमारतींची उंची वाढली, माणसांच्या जगण्याची नैतिकतेची उंची वाढली. ती उंची वाढताना दिसत नाही. शाळेमध्ये असताना तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगितलेली होती, एक कोंबडी असते, ती दररोज सोन्याचं अंड देते, परंतु तिला लालची माणूस ती कोंबडी कापून ती सगळी सोन्याची अंडी एकाच वेळेस मिळतील का याच्यासाठी प्रयत्न करतो. मी खरं सांगू तुम्हाला, सगळीच अंडी एकाच वेळेस मिळायला हवीत असा प्रयत्न करणाऱ्या माणसांची संख्या वाढलेला काळ कुठला असं जर कुणी विचारलं तर तो आत्ताचा काळ आहे. आम्हाला एका वेळेस आम्हाला सगळं हवंय, एकाच वेळेस. त्याच्यासाठी आम्हाला द्यायची वेळ आली तर आम्हाला ते देणं नकोय, फक्त आम्हाला घेण्याकडे आमचा जो कल आहे तो अधिक वाढतोय. माणसांची किंमत काय मी तुम्हाला साध्या भाषेत सांगतो. अयानो, चुलीत जसा निखारा असतो ना, निखारा, तशी माणसं आणि नाती असतात. जोपर्यंत निखारा चुलीत आहे तोपर्यंत त्याला किंमत आहे.
प्रेम करणाऱ्या, तुम्हाला रागवणाऱ्या, ओरडणाऱ्या, वेळ प्रसंगी तुमच्यावरती चिडचिड करणाऱ्या, तुम्हाला ओरडणाऱ्या माणसांच्या तुम्ही आहात, तोपर्यंत आपल्या जगण्याला अर्थ आहे. जसा चुलीतला निखारा तुम्ही चिमट्यानं बाजूला घेतला, 10 मिनिटानंतर त्याचा कोळसा होतो. हक्काच्या, प्रेमाच्या, ओरडणाऱ्या, समजावून सांगणाऱ्या माणसांच्यातनं आम्ही बाजूला गेलो, आमच्या आयुष्याचा कोळसा झाल्याशिवाय राहत नाही. आणि तो होऊ नये असं वाटत असेल तर आम्हाला पैसा, पद, प्रतिष्ठा याच्यापेक्षाही नैतिकता आणि संस्कार, प्रेम आणि माया, जिव्हाळा आणि आत्मीयता याच्याकडे अधिक आम्हाला जायला हवं. पण माफ करा, जिथं हायवे गेलाय तिथं हक्कसोड पत्रावरची सही मॅडम खूप महाग झाली. आमच्या भागात जरा कमी आहे सर त्या सहीची किंमत, पण जिथून हायवे गेलाय तिथली हक्कसोड पत्रावरची सहीची किंमत महाग झाली. मी तुमच्या अधिकारावर नाही बोलत आहे, परंतु राखीचं काय करणार आहात? भाऊबीजेला कुणाला फोन करणार आहात? मग गुरुबंधू नावाची एक नवीन सिस्टीम उभा राहिली सर, ते भेटलेच पाहिजेत मला एकदा कधी कधी. म्हणजे सख्या भावाबरोबर शेतीच्या वादासाठी आम्ही बोलत नाही, त्याच्याबरोबरचा वाद कोर्टात आहे, त्याच्याबरोबरचा वाद कोर्टात आहे. मामीनच म्हणजे सरळ सांगितलंय भाषांना, इकडे यायचं नाही, इकडे फिरकायचं नाही. ते जुगजुग आगीन गाडी, मामाच्या गावाला जाणं, सुट्टीत जाणं, संस्कार वर्ग घेणाऱ्यांची चलती का वाढली? कारण ते घर बंद झालंय आता, आणि आमच्या लक्षात देखील ते आलेलं नाहीये. संवेदनशीलता नावाचं मूल्य येत्याच्या काळात संपलं की समजून चालायचं समाज व्यवस्था कोलमडली. हे संवेदनशीलता नावाचं मूल्य कुठून येतं? आम्ही आमच्या पुढच्या पिढ्यांच्याकडे हस्तांतरित करणार आहोत का नाही? किती दिवस आम्ही चेहऱ्यावरती मेकअप पासून दांभिकता दाखवणार आहोत? माझ्या समोर बसलेल्या सगळ्या श्रोत्यांना माझा प्रश्न आहे, खरंच आम्ही खरं जगणं जगतोय? आणि जगत असेल तर एकदा विचारून बघूयात, खरं जगणं जगतोय? नाही जगत. थोडं परखड बोलतोय, वाईट वाटून घेऊ नका. वाचनालयाची व्याख्यान मला मोठी झाली पाहिजे. आम्ही येताना किती जणांना घेऊन आलो? घरातले आहेत आमच्या बरोबर. आम्ही सांगितलं 3 दिवस जेवण बंद कर, पण माझ्या बरोबर चल. मुलगीला घेतलं सोबत, मुलग्याला आणलं सोबत. नाही, वाचनालयाची व्याख्यान मला मोठी झाली पाहिजे. मी 4 जणांना घेऊन येणार नाही सर. चेहऱ्यावरती मेकअप फासलेत आम्ही, दाखवणं वाढलंय. विचारा स्वतःला प्रश्न, आम्ही खरंच आनंदी आहोत? विचारा ना. एकट्याला बाजूला घेऊन जर त्याच्या मनातले प्रश्न विचारले तर हुंदके येतील, इतके आम्ही भरलेले आहोत. कशानं? त्यालाही कारण नाही आहे, कारण संवेदनशीलता नावाचं मूल्य हरवलं आणि दांभिकता वाढली. हे मूल्य म्हणजे काय आहे सांगतो. ती दांभिकता म्हणजे काय आहे? हा शब्द जरा कठीण आहे, काही लोकांच्या लक्षात येणार नाही. दांभिकता म्हणजे ग्रामपंचायतीच्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम. दरवर्षी त्याच खड्ड्यात झाड जगत नाही सर. फोटो झाला की झाडाचा आणि आपला संबंध संपला. त्याला म्हणायचं दांभिकता. आणि ही दांभिकता इतकी वाढते, ती कशी वाढते तुम्हाला सांगतो. माझं बालपण आठवत आहे. माझ्या घराच्या समोर अंगण होतं, ते अंगण शेणानं सारवलेलं, मध्ये तुळशी वृंदावन, कोपऱ्यात कुठेतरी आजी सुपातनं तांदूळ पाकडत बसलेली असायची. ती तांदूळ मुठभर अंगणात फेकायची, चिमण्या यायच्या, कोंबड्या यायच्या, ते तांदूळ वेचायच्या. कधी जर अंगणात नखे काढत बसलो आणि जर नख कधी अंगणात टाकली तर माझी आजी मला म्हणायची, अंगणात नख टाकू नको. मी तिला म्हणायचो, काय होतंय का अंगणात नख टाकली तर? ती मला म्हणायची, अरे तांदळाचे दाणे 4 टाकले, तुझं नख जे आहे ते तांदळाच्या दाण्यासारखं दिसतंय. एखाद्या चिमणीनं, एखाद्या कोंबडीनं तांदळाचा दाणा समजून जर ते नख खाल्लं तर चिमणीची आतडी खूप नाजूक असतात, तिच्या आतड्यांना इजा होईल, चिमणी मरेल. अरे मला नाही कळालं त्यावेळेस, लक्षातही नाही आलं. पुढं महाविद्यालयीन जीवनामध्ये गेल्यानंतर आताही शाळा महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलांना एन्व्हायरमेंट एज्युकेशनचे प्रोजेक्ट आहेत सर, पर्यावरण रक्षणाचे प्रोजेक्ट आहेत. म्हणजे झाडं कापायची, पानं तयार करायची आणि त्या पानांच्या वरती लिहायचं, झाडं जगवा आणि झाडे वाचवा. आता एन्व्हायरमेंट एज्युकेशनचे प्रोजेक्ट जे महाविद्यालयात, त्याचं काय आहे सांगतो. आत प्रोजेक्ट काय आहे? प्लास्टिक वापरू नका असा प्रोजेक्ट आत आहे, आणि त्याला फाईलच प्लास्टिकची आहे. मी काही ग्रामपंचायती शाळा पण बघितल्यात सर, प्लास्टिकच्याच बोर्डवरती लिहिलंय प्लास्टिक वापरू नका. याला म्हणायचं दांभिकता. आणि ही दांभिकता जगण्यात एवढी आली, इतकी आली. कशी दांभिकता आली ते सांगतो ना. मला आठवतं की माझी आई एखाद्या पेशंटला जर बघायला गेली, पेशंटला, तर ती काय घेऊन जायची पेशंटला बघायला? माझ्या शेतात, आमच्या शेतात जो जोंधळे जर्गे नावाचा एक तांदूळ आहे सर, तो पिकतो. आई तो एका ओप्यामध्ये करायची आणि कधीतरी सणावाराला तो घरात खाता येईल म्हणून ती तेवढाच तो ओपा करायची. आणि ते तांदूळ अक्षरशः भात उभं असताना देखील अक्षरशः त्याचा शेतभर सुगंध सुटलेला असायचा. ते घरात आणलं आणि शिजत ठेवल्यानंतर 4 घरात त्याचा सुगंध जायचा.
आई म्हणायची की तुपातून एखाद्या बाळंतीण स्त्रीनं जर ते तांदूळ खाल्लं तर तिच्यासाठी खूप चांगले असतात. अरे कधी जर एखाद्या पेशंटला बघायला निघाली तर ती आई सर मापटं 2 मापटं तांदूळ बांधून घ्यायची पिशवीत. आणि आमच्याकडे मेतोंड नावाचा पदार्थ आहे, तुमच्याकडे कुणाकडे आहे का नाही माहित नाही. मॅगीच्या जमान्यात हेही सांगायला लागतं सर मेतोंड नावाचा पदार्थ काय आहे. गहू भरडायचे, त्याच्यामध्ये गुळ कालवायचा, खोबरं टाकायचं आणि रात्री फक्त विस्तवावरती ठेवायचा, तो वरती पत्रावळी वगैरे टाकून तो दुसऱ्या दिवशी तयार होतो. अत्यंत पौष्टिक पदार्थ आहे. हे 2 गोष्टी आई पेशंटला बघायला घेऊन जायचे. हा बिस्किट पुडा मध्ये कधीपासून आला हे मला आजपर्यंत कळालेलं नाही. अयाला दुःख बिस्किट पुडा आला त्याचं नाहीये, दुःख याचं आहे. आपण सगळे सुशिक्षित आहोत ना, सुशिक्षित आहोत. दवाखान्यात पेशंट ऍडमिट आहे, त्याचं पोट बिघडले म्हणून, आणि हे सुशिक्षित त्याला ब्रेड घेऊन बघायला जाते. म्हणजे आपली इच्छा काय आहे, ते घरला यावं का बातमीच फक्त घरला यावी. तुम्ही पोट बिघडलेल्या पेशंटला बिस्किट आणि ब्रेड कसं काय नेऊ शकता, कसं नेऊ शकतोय सांगतो तुम्हाला. दांभिकता फक्त. ते मेलं का जगलं याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही. मी बघून आलो मग उद्या का मरणार, मी बघून आलो की माझा विषय संपला. आणि जर तुम्ही बघायला जायच्या अगोदर समजा चुकून ते मेलं तर आपल्याला झोप लागत नाही. ते मेलं म्हणून नाही, पाहुणे काय म्हणतील, मी बघायला गेलो नाही, आणि आपली घरात चर्चा काय, 2 दिवस अजून कड काढला असता तर. म्हणजे त्याच्या दुःखाचा आपल्या जगण्याशी काडी मात्र देणं घेणं नाहीये, अजिबात देणं घेणं नाहीये. ही दांभिकता. आणि तुमची माफी मागून महिलांची, जर आपण बघायला गेलो एखाद्या पेशंटला घरी, आम्ही त्याच्याबरोबर कधी बोलतोय, पेशंट बरोबर कधी बोलतोय, त्याच्याबरोबर गप्पा मारणं, त्याला काय होतंय, त्याचं काय दुखणं झालं हे काही आपण बघत नाही. पेशंटला बघायला गेलेल्या विशेषतः महिलांचं लक्ष कुठं, कपबशी कुठल्या कंपनीची आहे, डिश कुठली आहे, किचनला परशा कुठल्या घातल्या, ट्रॉली कुठल्या कंपनीची आहे. आणि येता येता नवऱ्याला म्हणायचं गाडी जरा तिकडून घ्यावं बाजारपेठेतनं, ते आणलं पाहिजे, घरात आणलं पाहिजे, ते घर भरलं पाहिजे त्यांना. आणि आपली बाहेरच्या खोलीत चर्चा कुठली, प्लॉट कुठं घेतला, जमिनीचे दर किती आहेत. आणि येता येता पेशंटला म्हणायचं काळजी घे, आमचा एक पाहुणा हेनच मेलाय. म्हणजे ते जगतच नाही. ही दांभिकता. जिव्हाळा वाटला का, जिव्हाळा आहे आतून वाटतं भेंबीच्या देठापासून, त्याच्या हातात हात घ्यावा, द्यावा, त्याच्याबरोबर बोलावं, त्याला कधीतरी फोन करावा, गप्पा माराव्या, कधीच नाही. हे दाखवणं प्रचंड वाढलं आणि येत्या काळात आम्हाला हे वेदना देणारं ठरेल. 3 दिवसाच्या आत मेलेल्या माणसाचा विसर पडायला लागला आम्हाला. 3 दिवसाच्या आत, 3 दिवस जरा जास्तच म्हणतोय मी, मेलेल्या माणसाचा विचार पडायला लागला. कधी कधी तो आमच्या सोबत होता. आमच्या आयुष्यातला अधिक काळ त्या माणसाबरोबर आम्ही कधीतरी घालवलाय, हे बघायचं देखील विसरून गेलो. संवेदनशीलता नावाचं मूल्य त्या माणसाने शिकवलं होतं ना. दारातली चिमणी देखील जगली पाहिजे. आम्ही आता काय केलंय, दिवसाची आमच्या घराची दारं बंद केली. स्वतःच्या दारातल्या रांगोळीची रेष पलीकडच्या दारात जाऊन चालत नाही. या घरातली चूल पलीकडच्या घरातल्या विस्तवानं पेटत होती आणि या घरातलं जेवण पलीकडच्या घरातल्या भाजीनं पूर्ण होत होतं. पलीकडच्या घरातल्या मुलग्यानं दिवसा आत्महत्या केली तरी आम्हाला वेदना व्हायच्या बंद झाल्या. आमच्या कुकरच्या शिट्ट्या जोर जोरात वाजतात, आमच्या लक्षात देखील येत नाहीये आम्ही काय हरवतोय, आमच्या लक्षात येतंय आम्ही कोणत्या गोष्टीकडे चाललो आहोत. प्रगती केली आम्ही सांगतोय ना. मी महिलांना विचारतो, तुम्ही तुमच्या कॉलेजच्या जीवनामध्ये शिक्षण घेत असताना ज्या खेडेगावातनं कॉलेजसाठी जात होता त्या गावातली 4 मुलं त्या कॉलेजला होती म्हणून वडिलांनी अनेक मुलींना शिकवलं की चला आपल्या गावातली 4 मुलं तिथं जात आहेत, तिला काही अडचण येऊ नये. चला आलीच अडचण तर त्या गावातली 4 मुलं आहेत. त्या 4 मुलांनाही असं वाटत होतं ना की माझ्या गावातली एक मुलगी या कॉलेजमध्ये शिकते, ती माझी बहीण आहे. त्या आपल्याला उशीर झाला तर त्या मुलीला घेऊन घराकडे येणं होतं ना. अनेक मुली खेड्यातल्या तशा शिकल्या ना. आयानं सांगू, चुलत बहिणींच्या बरोबर लग्न झालेली उदाहरण आहेत. किती प्रगती केली, याला प्रगती मानणार आहोत आम्ही. आता किती वडील आहेत तसे एकदा विचारून बघा ना की गावातल्या घराच्या शेजारच्या मुलावरती विश्वास ठेवून तिला महाविद्यालयापर्यंत शिक्षण घेण्यासाठी पाठवतील. छेड काढणारी मुलं कुठून आभाळातून पडली, विचारा ना स्वतःला कधीतरी प्रश्न. महाविद्यालय आवारात एसटी स्टँड वरती कुठंतरी भर चौकात एखाद्या मुलीची छेड काढणारी मुलं आभाळातून पडली का? आईच्या पोटात 9 महिने वाढली आणि 18 वर्ष बापाच्या डोळ्यासमोर मोठी झाली. धाडस येतच कुठून? काय पेरायला चुकतोय लक्षात घ्यायला नको. ते संवेदनशीलता नावाचं मूल्य त्याच्यात काय येत नाही. बरं, पूर्वी म्हणजे मी आता ही गोष्ट अजून सांगतोय, खुनाच्या बाबतीतलं सांगतो. पूर्वी खून होत नव्हते असं नाही, होतच होते.
निलेश अबंदांनी त्याच्यावर खूप चांगली पोस्ट लिहिली आहे. ते म्हणतात की पूर्वी खून होतच होते ना, पण आता खुनाची पद्धत काय माहित आहे? तुकडे केले, ड्रम मध्ये घातलं, तुकडे केले आणि कुकरला शिजवले, तुकडे केले आणि कुत्र्यांना खायला घातले. संवेदनशीलता नावाची गोष्ट हरवत चालली. आता हे आमच्या घरापर्यंत यायला जास्त वेळ लागणार नाही. का तर पेरणं चुकलंय. पैसा, पद, प्रतिष्ठेला आम्ही दावणीला बांधलं. बरं कितीपर्यंत? आमच्या लक्षातही आलं नाही की आम्हाला काय हवंय. उदाहरण देतो, एखाद्या घरातल्या मुलगीचं लग्न करायचं असेल ना, लग्न जर करायचं असेल तर काय गंमत आहे बघा. तिच्या लग्नाच्या वेळेस मुलगा आम्हाला कसा हवाय सर? कसा हवाय? सरकारी नोकरीत पाहिजे. ओके, हे जरा माहिती करून घ्या. एकूण नोकऱ्यांच्या पैकी सरकारी नोकरीचं प्रमाण सर 3% आहे. 3% सरकारी नोकरीचं प्रमाण आहे. 97% लोकांना सरकारी नोकरी मिळूच शकत नाहीये. आम्हाला मुलगा सरकारी नोकरीवाला हवाय. चला मान्य. 27व्या वर्षी त्या मुलाचा फ्लॅट हवाय. कुठं? पुण्यात किंवा शहरात किंवा सांगलीला. 27व्या वर्षी त्याचा आम्हाला फ्लॅट हवाय. 26व्या वर्षापर्यंत शिक्षण घेतलंय, 27व्या वर्षी त्याचा आम्हाला फ्लॅट हवाय. कसा घ्यायचा त्यांना? आणि हे कोण म्हणतंय? ज्या बापानं अजून स्वतःचं घर बांधलेलं नाही, ते घरकुल मधनं मिळाले असतील ना. इकडे दणका उठवलाय शासनानं घरकुलचं. ते घर आहे अजून. वडिलांना वाटतं की यांना फ्लॅट गेला पाहिजे सतत, ते घेतं ना. त्याच्या समोर 2 पर्याय शिल्लक राहतात. एक दरोडा टाकणं किंवा कर्ज काढणं. सोपा पर्याय निवडतं. कशाचा? कर्जाचा. ते कर्ज काढायचं, शहरात त्यांना फ्लॅट घ्यायचा. मग आता आम्हाला आनंद काय? आई गावभर सांगते, वडील गावभर सांगतात, आमची मुलगी पुण्यात आहे, आमची मुलगी पुण्यात आहे. हे कौतुकानं सांगितलं जात आहे. आई चटणी बांधून देते का सांगत नाही मला, हे आजपर्यंत कळलं नाही. चटणी इकडून आहे मॅडम, तांदूळ इकडून आहेत, बरोबर आहे ना? सगळं बांधून इकडून आहे. अशा किती मुले आहेत मला एकदा दाखवा. मिरच्या तिथं विकत घेतल्या, मिरच्यांची चटणी तिथं केली नाही, हे आई सांगतच नाही. बरं ही दोघं तिथं. आता काय? आता 6 महिन्यानंतर खरा प्रश्न सुरू, EMI कसं द्यायची. मग दोघं कामावरती जायलाच पाहिजे. मुलींनी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करायला पाहिजे, या मताचा मी आहे. उलट मुलांनी अधिक मदत करायला पाहिजे. मॅडम प्रवीण शिंदे नावाचा एक मुलगा आहे पुण्यामध्ये, आपल्या पत्नीला जॉब करता यावा म्हणून त्यानं आपल्या नोकरीचा राजीनामा दिलाय बाळाला सांभाळण्यासाठी. प्रवीण शिंदे नावाचा मुलगा आहे, आदर्श घ्यायला पाहिजे. पण आता ही दोघं कामावरती आहेत. सकाळी 8ला एक जातं, 9ला दुसरं, संध्याकाळी 7ला एक बाहेर ना, 8ला कोणतरी पार्सल घेऊन घरात. बरं हे जर होत असेल तर जे 50 लाखाचं कर्ज काढून घर घेतलंय त्याचं काय? त्याला दिवसभर कुलूप, दोघं EMIच्या पाठीमागं. आणि अशात जर बाळ झालं, अशात जर बाळ झालं गावडे सर, तर ज्या आजीला जिवंत आहे का मेली हे 7-8 वर्षात बघितलं नव्हतं, ती पाहुण्यातली एखादी आजी शोधून काढायची. कशाला? त्या बाळाला घ्यायचा. त्या आजीच्या राखुंडीचा प्रश्न जागतिक लेवलवर होतो. थुकायचं कुठं हा प्रश्न सगळ्यात मोठा. मग त्या आजीला गाडीत घालायची, इथून पुण्यात न्यायचं. त्या आजीला ह्याची परवानगी नाही. खिडकीकडे गेलं की चक्कर येते, दाराकडे गेलं की खाली बघितलं की चक्कर येते. आणि जर आजी मिळाली नाही तर त्या बाळाला कुठं? पाळणा घरात. बाळ पाळणा घरात. त्या पाळणा घरात सांभाळणारी दाई त्या बाळाला काय सांगते माहित आहे? खाल्लं नाही वडिलांना फोन करतो, जेवला नाही आईला फोन करतो. त्या पोराच्या डोक्यात एकच बसतं, आई आणि बाप हिटलर आहेत आपले. ते सांभाळणाऱ्या दाईला आई म्हणते, खऱ्या आईला मॅडम म्हणते. आणि या मॅडमला वाटतं म्हातारपणात श्रावण बाळ झालं पाहिजे, सांभाळलं पाहिजे. यानं मायेची ऊब, प्रेमानं जिव्हाळ्यानं त्याला जवळ घेण्याची वेळ हे आम्ही त्यांना देत नाही आहोत. आणि आम्हाला हवंय त्यांच्या जगण्यात आनंद यायला पाहिजे. त्यांनी आम्हाला आनंदाचं जगणं द्यायला हवं. कसं? संवाद हरवला ना, एकमेकांच्या बरोबरचं बोलणं वाढलंय नाही, वाढलेलं. आमचे संवाद हरवले, घरं मुकी झाली, आमच्या लक्षात देखील आलं नाही. भौतिक गोष्टीने आम्ही घरं भरली, आमचे संवाद हरवले. आम्ही बोलत नाही एकमेकांच्या बरोबर. कशाबरोबर बोलतोय? कुणाबरोबर चर्चा करतोय? बोलण्यात आमच्या नेमकं काय आहे? कधी विचार केलाय? अशी किती इथं मंडळी आहेत फक्त सांगा. आमच्या पत्नी बरोबरचं बोलणं देखील आमचं सकस आहे. आम्ही आमच्या पत्नी बरोबर बोलतोय ते भौतिक गोष्टी सोडून बोलतोय. किती नाही आम्ही बोलत. काय बोलतोय सांगतो. म्हणजे तुम्ही सकाळी फिरायला गेलात किंवा संध्याकाळी जर पती पत्नी फिरायला गेले जात असतील
तर जाताना काय बोलायला हवं? आम्ही कधीतरी आपल्या पत्नीला असं विचारलं पाहिजे ना, इंदुमती जोंधळेंचं बिनपटाचे चौकट वाचलंस का ग? वाचनालयात गेली होतीस का? आणलंस का एखादं पुस्तक? बघितलीस का ही वेब सिरीज? किंवा कधीतरी पत्नीनं विचारलं पाहिजे, एक लिंक पाठवते बघा तुम्ही, मी बघितले, छान आहे, मी हे पुस्तक वाचलंय, हे वाचून घ्या, खूप छान आहे. नाही, आमचा संवाद कुठे आहे सांगतो, पती पत्नींच्यातला. हे बघ, या आठवड्यात एवढे येतील, पुढच्या आठवड्यात एवढे, मग या आठवड्यातल्या पैशाचं हे करू, पुढच्या आठवड्यातलं ते. कोण आहात? पती पत्नी के बँकेचे संचालक कोण आहोत आपण? आयुष्याच्या शेवटपर्यंत याच्या पलीकडे संवाद पोचला नाही, त्याच्या पलीकडं. आणि भौतिकतेला आम्ही कधी बांधून घेतलं, आमच्या लक्षात आलं नाही. आता हे जर आमच्या घरातले संवाद असतील, आमच्या बोलण्यातले असतील, तर पुढचं काय? आम्ही काय देणार आहोत? भौतिक गोष्टींना आम्ही नेमकं देणार काय आहोत हे बघितले देखील नाही. आता एकदा फक्त विचार करा, मी सांगतो त्या गोष्टीचा फक्त एकदा विचार करून बघूयात आपण. घरात तुमच्या 5 माणसं असतील, तर 5 माणसांच्याकडे असलेले मोबाईल एकदा टेबलावरती मांडून ठेवायचे आणि प्रत्येकाला विचारायचं याची किंमत किती आहे. समजा सरासरी आपण 20,000 धरली, तर 20,000 एका मोबाईलची किंमत असेल, तर 20,000 प्रमाणे एकेका मोबाईलची किंमत, 5 मोबाईलची किंमत झाली 1,00,000 रुपये. आणि तुम्ही मारत असलेला रिचार्ज किती? तो 25,000 धरा. जर 25,000, 1,25,00,000 रुपयाचा घरात आम्ही या मोबाईलसाठी वापर करत असेल, तो करायला हवा, माझा त्यालाही विरोध नाही. आधुनिकतेचं देणं आहे, इट इज इसेन्शियल अँड इट इज अ नीड, काळाची गरज आहे, आम्ही वापरलंच पाहिजे. पण कशासाठी? 1,25,00,000 रुपये आपण देतोय, चला जाऊ दे, तुम्ही द्या, त्याच्याबद्दलही माझा मत काही नाही. 10% किमतीची पुस्तकं आहेत का घरात? 10% किमतीची, 1,25,00,000 10, 1,00,000 10% करा. 10,000 किमतीची आमच्याकडे पुस्तकं आहेत नाही. आम्हाला असं वाटतं की आमच्या घरी ज्ञानेश्वर जन्माला यावा, घरात तुकाराम महाराज घडावेत, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श यावा, छत्रपती शाहू महाराजांच्याकडनं आमच्या घरातल्यानी प्रेरणा घ्यावी. चरित्रच वाचलं नाही, समजूनच घेतलं नाही, देणार काय आहोत? नकार पचवण्याचं सामर्थ्य आजच्या पिढीकडे देण्यासाठी आम्ही प्रयत्न करायला पाहिजे. आज आहे नकार पचवण्याचं सामर्थ्य? नकार पचवण्याचं सामर्थ्यच नाहीये. थोड्याशा अपयशानं आत्महत्या करणाऱ्यांचं प्रमाण किती आहे? मार्क कमी पडले, आत्महत्या. गाडी घेऊन दिली नाही, आत्महत्या. घरात कुणी काही बोललं, आत्महत्या. किती आत्महत्येचं प्रमाण आहे? 23व्या वर्षी 8 दिवसापूर्वी एका मुलग्यानं गोठ्यात गळफास लावून आत्महत्या केली. कारण काय? एकच कारण, कर्ज काढलं होतं. कर्जाचंही कारण नाही, त्यानं चिठ्ठीत असं लिहिलंय, घराला सांभाळण्यासाठी कर्ज काढलं होतं, घरातल्या एकाही माणसानं पाठिंबा द्यायचा प्रयत्न केला नाही, म्हणून आत्महत्या करतोय. नकार पचवण्याचं सामर्थ्य मुलांच्याकडून कुठून देणार? आणि तेच आम्हाला महापुरुषांचे आदर्श त्यांच्या पुढ्यात ठेवले, आम्ही आमच्या पुढ्यात घेतले, तर जगता येईल. उलट ते जास्त महत्वाचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली, महाराजांचं चरित्र कुठल्या कुठल्या अंगानं आपल्याला मदत करतं, कधी विचार केलाय? कधी समजून घेतलंय? कधी ऐकलंय? जगातल्या सगळ्यात जास्त, सगळ्यात उत्कृष्ट इंजिनियर कोण होतं? तर महाराज होते. सगळ्यात चांगले अर्थतज्ञ कोण होते? तर महाराज होते. आम्ही आमच्या जगण्यामध्ये बदल व्हावा म्हणून एकदा ते चरित्र डोळ्यासमोर ठेवलं की सगळं येतं, कळतं. कधीतरी तुम्ही त्यांचे प्रके घाणेकरांचं सर असेल वाचनालयाची, प्रके घाणेकरांचं एक पुस्तक आहे गड किल्ल्यांच्या संदर्भातलं, वाचा. आम्हाला किती वेगळे महाराज कळतात, बघून घ्या ना. काय माहितीये? कोकणामध्ये गेला तर अलिबाग नावाचा किल्ला आहे, अलिबाग. महाराजांनी त्या किल्ल्याचं बांधकाम करत असताना सर टेबलाच्या आकाराचे दगड एकमेकावरती फक्त रचलेत, मध्ये जॉईनिंग मटेरियल वापरलं नाही. का? तर महाराजांना तिथं सांगितलं होतं का तज्ञांनी की इथं लाटा वेगाने येतात आणि त्या लाटेतलं पाणी जे आहे ते गडांच्या तटावरती, बुरुजावरती थडकणार आहे, ते लाटातलं पाणी कमी करायला पाहिजे. लाटातलं पाणी कसं कमी करता येईल? शक्य नाही. मग त्याचा तडाखा कमी करता येतो कसा? तर मध्ये जॉईनिंग मटेरियल वापरलं नाही, दगडावरती फक्त दगड ठेवलेत, लाट थडकते, पाणी चारी बाजूने त्या दगडाच्या आत जातं आणि तडाखा कमी होतो. अलिबाग नावाचा एकमेव महाराष्ट्रातला किल्ला आहे, 450 वर्षानंतर बुरुजाचा एकही दगड आजपर्यंत हललेला नाही. वाचा ना प्रके घाणेकरांचं पुस्तक. आता तो सोडा, त्या किल्ल्यापासून काही अंतरावरती जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी महाराजांनी पद्मदुर्ग नावाचा किल्ला पाण्यात बांधलाय, त्याला जॉईनिंग मटेरियल आहे सर. आणि प्रके घाणेकरांच्या त्या पुस्तकात त्याचा फोटो देखील आहे. आता तुम्ही इंटरनेटवर जाऊन देखील बघू शकता. पद्मदुर्ग किल्ल्याचं मध्ये जे सिमेंटिंग वापरलंय, दगड आत 4-4 इंच झिजलेत आणि बाहेर सिमेंटिंग आहे, मटेरियल पुढं आलंय.
उद्घाटना दिवशी पूल पडणाऱ्या काळात आम्ही जगतो आहोत. काय आदर्श घेतला मी? महाराजांचं चरित्र एकदा वाचा आणि समोर ठेवा. संघर्ष आहे ना आयुष्यात, दुःख आहेत ना आयुष्यात, किती दुःख आहेत विचारा ना स्वतःला एकदा, किती दुःख आहेत. दुःख खरंच नाहीच आहेत. मी तुम्हाला सांगू का, उद्याचं जगणं उज्ज्वल करायचं असेल ना, आजचा अहंकार सोडा, दुःख संपतं. आमच्या आयुष्यात जास्त काय आहे? अहंकार. मी, माझं, माझ्यासाठी, मी मोठा आहे, मला मान सन्मान मिळाला पाहिजे, मला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. मी व्यतिरिक्त आम्ही बोलत नाही, मी व्यतिरिक्त आम्ही सांगत नाही, मी व्यतिरिक्त आम्ही पुढे गेलेलो नाही. माझ्यापेक्षा पलीकडे गेल्यानंतर हे संघर्ष कमी होतात. आणि आमच्या आयुष्यात असे संघर्ष किती आहेत ते चरित्र वाचा म्हणजे कळेल. 1630 ला महाराजांचा जन्म आहे. 1645 ला 15व्या वर्षी महाराजांनी आव्हान कुणासमोरचं घेतलं होतं? आदिलशाह, बादशाह, कुतुबशाह, निजाम, इंग्रज, डच आणि पोर्तुगीज. 15 वर्षाच्या कोवळ्या बाळानं आव्हान घेतलं होतं यांचं, की बादशाला हरवून स्वराज्य उभं करायचं आहे. बादशाला हरवून. व्यवसाय करणाऱ्या आपल्या घरातल्या पोराला का वाटत नाहीये की अंबानीला अंगावरती घेऊन मला व्यवसाय करायचा आहे? का वाटत नाही? कारण त्याच्या समोर आदर्श विचारांची पेरणीच होत नाहीये. कारण त्याला आम्ही घरात बंदी घातली, त्याला आम्ही अटकाव केला घरात. त्याची प्रेरणा वाढवण्यासाठी, त्याची कार्यपद्धती बदलण्यासाठी काय आलं? आम्ही समाजात काही प्रथा निर्माण केला ना. म्हणजे बघा, माझा विरोध नाही बरं का कुणाला. पोलीस भरती झाली, आर्मी भरती झाली, आम्ही काय करतो? वाचनालयाकडनं त्यांचं कौतुक करतो, त्यांच्या फोटो लावतो, त्यांचे डिजिटल लावतो. लावा ना, त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलंय. उद्योजकाचे कधी लावणार? का उद्योजकाचे लावत नाही आम्ही? उद्योजकांचं कौतुक का करत नाही? चहाचा गाडा सांभाळणारं एखादं पोरग त्याच्या आई वडिलांना छान सांभाळतंय, ते व्यसन करत नाही, समाजातल्या चांगल्या गोष्टीमध्ये तो सहभागी होतो. का सन्मानास तो पात्र नाही? सन्मानास का पात्र नाहीये? मग कधीतरी आम्ही हा प्रश्न विचारणार का? ज्या बाळाचं सिलेक्शन झालेलं होतं म्हणून त्याचं कौतुक केलं, त्या बाळानं उद्या लाच घेतल्यानंतर डिजिटल लावायची जबाबदारी कुणाची आहे? आमची नाही का? आम्ही तिथे जबाबदारी घेत नाही ती? तिथं कुठं आम्ही जातो? मग त्याच्यापेक्षा चहाचा गाडा सांभाळून स्वतःचा संसार सुखानं चालवणारं पोरग गुणवान का नाहीये? गुणवत्तेची व्याख्या बदलली ना. मार्कलिस्टला आलेली सूज म्हणजे गुणवत्ता. आम्ही ठरवलं आणि त्याचाच परिणाम आता समाज व्यवस्थेत, की आम्हाला तो भरती झालेला मुलगा आमच्या मुलीसाठी हवाय, प्रामाणिकपणे कष्ट करणारा पोरगा आम्हाला नकोय. मग त्याला आत्महत्येशिवाय पर्याय राहत नाही ना. कधीतरी ते चरित्र त्यांच्या डोळ्यासमोर ठेवा. 1645 ला महाराजांनी सुरुवात केली होती. 1663 पर्यंत घोड्याच्या पाठीवरती सिंहासन लादून हा माणूस सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात वादळासारखा घोंगावत होता. स्वराज्य उभं झालं. 1663 ला मिर्झा राजे जयसिंग आले आणि तह झाला सर पुरंदरचा. किती माहित आहे? 23 किल्ले आणि 4 लाख होणाचा प्रदेश असा द्यावा लागला होता तहात. एका किल्ल्याचा प्रदेश किती असतो बघा? 23 किल्ले आणि 4 लाख होणाचा प्रदेश मिर्झा राजेंना द्यावा लागला होता. आम्ही असतो तर तिथं काय केलं असतं? आपल्या घरातली वाटी माहिती ना? वाटी जर पलीकडच्या घरात गेली, आणायला प्लॅनिंग केलं जाते. आणि आणल्या आपल्या घरातला पहिला संवाद काय माहितीये सर? नाव टाकून घ्या आधी वाटीवर. महाराजांचं काळीज काय झालं असेल विचार करून बघा ना. काय झालं असेल काळीज? ज्याच्यासाठी हजारो मुलांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, रक्त सांडलं, ते स्वराज्य असं तहात द्यावं लागलं होतं. 1663 ला हे झालं. 1666 ला महाराज आग्र्याच्या भेटीवरती गेले, परत आले. सर महाराज आग्र्याच्या भेटीवरती जाताना स्वराज्यात अयानो किल्ल्यांची संख्या होती 17. तानाजी मालुसरेंनी कोंढाणा परत ताब्यात घेतला, किल्ल्यांची संख्या झाली 18. महाराज येताना महाराजांच्या मुखातलं एक वाक्य आहे, तो पाशा आलमगीर कधी ना कधीतरी दख्खनेत उतरेल, माझं स्वराज्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न करील, पण माझ्या हजरतीत इतके किल्ले असतील की त्याला एक एक किल्ला लढवायला एक एक वरुस लागेल. अख्खी हयात गेली तरी त्याला स्वराज्य ताब्यात घेता येणार नाही. 1600 ज्यावेळेस महाराज 1666 वरनं म्हणजे 78च्या 68च्या दरम्यान आले, परत काहीतरी 69च्या दरम्यान परत आले, त्यावेळेस स्वराज्यात किल्ल्यांची संख्या होती 18. पुढच्या 8 वर्षात स्वराज्यात किल्ल्यांची संख्या 260. अपयशावरती मात कसं करायचं शिकवताना चरित्र ते कधीतरी आमच्या समोर यायला पाहिजे आणि त्याचा आम्ही विचार करायला पाहिजे. पण आम्ही या जोपर्यंत भौतिक गोष्टींच्या पलीकडे जाणार नाही तोपर्यंत ते होणार नाही. आणि सर आत्ताच्या काळातली सगळ्यात मोठी अडचण सांगतो, माहिती, डाटा. तुम्हाला विचारायच्या अगोदर तुमच्याकडे येणारा डाटा हा तुमच्या आयुष्यातला संघर्ष येत्या काळात वाढवणार.
कारण 2 GB डाटा संपवणं आमचं टार्गेट आहे दिवसाचं. मग बघायला काही लागेना. बरं काय बघायला लागतं? ती जे दाखवतात आम्ही बघायचंच, काही सांगू देत, बघायचंच बघायचंच बघायचं. आणि आम्ही भरलंय काय यानं. बरं माहिती प्रचंड झाली, माहितीचं काय करायचं ठरलंय का? काय करणार आहे माहितीचं? या डाट्याचं काय करणार आहात? बुद्धीचं आम्ही नेमकं काय करणार आहोत? बुद्धी जोपर्यंत आम्ही भावनेकडे घेऊन जात नाही तोपर्यंत प्रगती होत नाही. आणि बुद्धीला भावनेकडे न्याय म्हणजे काय? भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये जो सगळ्यात जास्त महत्व दिलंय ते नैतिकतेला दिलंय. नैतिकता वाढली की आम्ही समृद्ध झालो असं म्हणता येईल. इंडियन इन्स्टिट्यूट सायन्सची बेंगलोरमध्ये जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये डॉक्टर CV रामन सर काम करत होते. आणि एक घटना अशी घडली सर की त्या संस्थेसाठी शास्त्रज्ञ काही लागणार होते, म्हणून त्यांनी शास्त्रज्ञ पदाच्या मुलाखती ठेवल्या. मुलाखती सुरू झाल्या सकाळी 11 वाजता. काही शास्त्रज्ञ आले, मुलाखत सुरू झाली. एक शास्त्रज्ञ समोर बसले. CV रामन सरांनी त्यांना बघितलं आणि त्यांना काही प्रश्न विचारले आणि शेवटी त्यांना असं सांगितलं की माफ करा, तुमची निवड होऊ शकत नाही, तुम्ही जाऊ शकता. ती व्यक्ती उठली आणि बाहेर गेली. दिवसभर मुलाखती चालल्या. संध्याकाळी 5-6 वाजता मुलाखती संपल्या. CV रामन सर ते आपल्या केबिन मधनं बाहेर आले. त्यांनी बघितलं तर सकाळी ज्यांना सांगितलं होतं ना तुमची निवड होऊ शकत नाही, ती वाट बघत बाहेर बसले. यांना कळे ना. तेव्हा CV रामन सर त्यांच्या जवळ गेले आणि चिडले, म्हणाले तुम्हाला कळत नाही का? सकाळी सांगितलं ना तुमची निवड होऊ शकत नाही म्हणून. तुम्हाला काय वाटलं वशिल्यानं किंवा पैशानं इथं निवड होईल? इथं नाही निवड होणार तुमची, का थांबलाय? ती व्यक्ती उठली आणि म्हणाली साहेब माफ करा, माझी वशिल्यानं किंवा पैशानं निवड व्हावी याच्यासाठी मी थांबलेलो नाहीये. मी थांबलोय याच्यासाठी की मुलाखतीला येण्यासाठी तुमच्या संस्थेनं मला प्रवासाचा भत्ता दिलाय आणि त्या प्रवासाच्या भत्त्यातली काही रक्कम माझ्याकडे शिल्लक आहे. उरलेली रक्कम संस्थेला परत करण्यासाठी थांबलोय. क्लार्क सकाळपासून तुमच्या कामात व्यस्त आहेत, त्यांना हिशेब करून मला ते पैसे देता येत नाहीयेत. CV रामन सर म्हणाले आतल्या बाजूला या. ते आतल्या बाजूला गेले आणि CV रामन सरांनी त्यांना प्रश्न विचारला, कामावरती कधीपासून रुजू होत आहे? हे म्हणाले अहो सकाळी तुम्ही नाकारलंय, आता म्हणताय कामावरती कधीपासून रुजू होणार, असं कसं? ते म्हणाले सकाळी तुम्हाला नाकारलंय ते तुमच्या ज्ञानातल्या उणीवेमुळे नाकारलंय आणि आता तुम्हाला कामावरती रुजू व्हा म्हणतोय ते तुमच्या चारित्र्यातल्या संपन्नतेमुळे व्हा म्हणतोय. ज्ञानातली उणीव भरून काढता येते, चारित्र्यातली उणीव भरून काढता येत नाही. आणि चारित्र्यातली उणीव भरून काढता आली नाही तर पुढे काय होतं हे आता एप्स्टीन फाईल बघून घ्या म्हणजे काय होतं. आम्हाला संपन्न जे व्हायचंय ते या गोष्टीने व्हायचंय, पण अडथळा काय आहे सांगतो. आमच्या घरातल्या भौतिक गोष्टी अडथळा आहेत. आम्ही आमच्या घरात टीव्ही आणला, कशासाठी? कशासाठी या प्रश्नाचं उत्तर मला अनेक जण म्हणतात सर बातम्या बघायला. तेवढंच बघू नका, तेवढंच. अटॅक यायची वेळ आहे सर. सकाळी एक एकीकडे तर संध्याकाळी दुसरीकडे येते, झोपताना एकीकडे तर सकाळी उठेपर्यंत तिसरीकडे. सर्वसामान्य माणसाला अटॅक यायची वेळ आली या सगळ्या गोष्टींनी. बरं मनोरंजनासाठी म्हणून तुम्ही मालिका बघताय किंवा वेगवेगळे कार्यक्रम बघताय, खरं मनोरंजन बातम्यातनीच आहे. आणि आता आम्ही मनोरंजनासाठी कार्यक्रम बघतोय. मी महिलांना विचारतो, हातात कॉफीचा कप घेऊन 2 तास सलग टीव्ही बघितली मी आणि मला आनंद झाला, असा कुठला क्षण तुमच्या आयुष्यात नाही? मग घरात घेतला का टीव्ही? त्यालाही कारण आहे, पाहुण्यांना दाखवायला. आमच्या घरात मोठा टीव्ही आहे, समाधान आमचं जास्त त्याच्यात आहे. पाहुण्याने एकदा बघितलं की बरं झालं, मग ते पाहुणा गेला की त्याच्या घरात तो आणायच्या तयारीला लागतो. ते माझ्या गरजेचं किती आहे हे बघत नाही. बोगस कंपन्यांच्यात पैसे बुडलात माहिती आहे अनेक माणसांचे, आता बोगस कंपन्यांच्यात. नाही ते का बुडलेत सर? त्या माणसाला त्या पैशाची गरज होती? कधी विचारलंय की त्याला गरज होती का? त्याला गरज नव्हती ती पैशाची सर. शेजाऱ्याचा हप्ता आलाय हे ज्या दिवशी त्याला कळालं त्या दिवशी त्यानं ठरवलं आपण गुंतवायचे. अशीच गंमत आहे त्या भौतिक गोष्टींची. बरं घरात तुम्ही टीव्ही आणला, काय बघताय? सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत सलग टीव्ही बघा, सलग. आमच्या आरोग्याचे प्रश्न कुठले आहेत कधी सांगितला मला? नाही. शासनाच्या योजना सर्वसामान्य माणसासाठी कुठले आहेत कधी टीव्हीने सांगितलं? नाही. आर्थिक साक्षरता नावाचा काय प्रश्न आहे सांगितलं? नाही. वाचनाच्या संदर्भातला, पुस्तकाच्या संदर्भातला एखादा कार्यक्रम नाही दाखवला आम्हाला. आम्हाला काय दाखवलं जाते बघा, नवभांडवलदारांनी मन, मनगट आणि मेंदू या 3 गोष्टींना गुलाम केलं की त्यांचं काम होतं. तुम्हाला आपल्याला गुलाम केलं जातंय. मन, मनगट, मेंदू त्यांच्या दावणीला बांधायचा. कसा बांधला जातो? काय दाखवलं जातं बघा. शॅम्पू कुठला वापरायचा, साबण कुठला वापरायचा,
परफ्यूम कुठला वापरायचा, गाड्या कुठल्या वापरायच्या, हे सगळं, चेहऱ्याला फेरण्याच्या क्रीम कुठल्या वापरायच्या, हे सगळं ते आम्हाला दाखवणार. मग त्यांनी दाखवलं की आमच्या घरातली कपाटं त्यानं भरायची आम्ही. म्हणजे काय, चेहऱ्याला फेरण्याची क्रीम लावली की आपण गोरे होणार. चला ठीक आहे, झालो गोरे. गोरं होऊन काय करायचं हे कधी ठरलंय का आपलं? झालं गोरे पान झालं, गोरं झाल्यानंतर पुढं काय हे ठरलंय का? नाही. मग गोरं का व्हायचं हेही ठरलेलं नाही, पण सगळे वापरतात तर आम्ही ते गोरे झालं. पण तुम्ही गोरे पान दिसताय किंवा आमच्या घरातलं बाळ गोरं पान दिसतंय आणि उद्या एखाद्या गुन्ह्यात अडकलं, गुन्ह्यात साहेब घरला येऊन पोलीस स्टेशनच्या असे म्हणतील, वा वा गोरा पान दिसतोस, तुझा गुन्हा माफ. म्हणतील पायाला धरून ओढत नेतील ना. ठरलंय का आपलं गोरं होऊन काय व्हायचं? बरं तेही जाऊ दे, मी साधी गोष्ट सांगतो, आमच्यातला भेद कसा निर्माण झालाय सांगतो. दिवाळीत एक आजोबा येतात टीव्हीवरती आणि ते जाहिरातीत सांगतात आम्हाला काय, उठा आणि हा साबण वापरा. तो साबण वापरला नाही तर दिवाळी झाल्यासारखं वाटत नाही. मला कधी कधी असं स्वतःलाही वाटलंय बरं का, तो साबण नाही करत आला तर रोज आपण गरीब असल्याचा फील येतोय. तो साबण नाही करत आला की दिवाळीला. साबणाला प्रतिष्ठेचा प्रश्न जोडलाय. मी वाचनालयाला प्रश्न विचारतो, इथं पाण्याच्या बॉटल का ठेवल्यात? मला पाणी प्यायला का? तांब्या भरून ठेवला असता तर चाललंच असतं की, पण तुम्ही तांब्या भरून का नाही ठेवला? तर पाहुण्यांना याच्यातलं पाणी द्यायचं. सगळ्यात वाईट पाणी याच्यातलं आहे. पाहुण्यांना म्हणजे प्रतिष्ठेचा प्रश्न पाण्याला देखील आम्ही जोडला. तो कुणी जोडला? हे विकणाऱ्यांनी जोडला, तयार करणाऱ्यांनी जोडला. आणि आमच्या घरात त्यांनी ते दाखवलं. म्हणजे काय, केसाला हा शॅम्पू लावला तर केस चांगले राहणार, चेहऱ्याला या क्रीम लावल्या तर हे चेहरे चांगले राहणार. अजून काय, तुम्ही जाहिरात बघा ना, कोल्ड्रिंकची जाहिरात बघा ना. कोल्ड्रिंकची एक बाटली एक हिरो पितं, दरीतनं गाडीवरती करते, दरीतनं. या हेलिकॉप्टर मधून या हेलिकॉप्टरमध्ये हवेतल्या हवेत गाडी घुसवते. काय ताकद येत असेल? माझी वाली सरांना विनंती आहे, कशासाठी सर व्याख्यानासाठी पैसे खर्च करायचे? कोल्ड्रिंकचे बॉक्स आणा. उद्या उसाला तोड आली, घरातल्याच माणसाला 2-3 बाटल्या चढवायच्या. टोळीची वाट बघायची नाही, फड खाली केला पाहिजे जाग्यावर. नाही होणार? केवढी ताकद येते त्यानं. असं होईल? आता धुळ्याला कार्यक्रमाला गेलो होतो सर. धुळ्यात नाही येताना आयांनो, माझ्या ड्रायव्हरने एका ठिकाणी गाडी थांबवली. म्हणाला सर मला कोल्ड्रिंक प्यायचे. मी म्हटलं अरे काय डोकं फिरले का? 2:30 वाजले रात्रीचे. तो म्हणाला सर झोप यायला लागले. म्हटलं गाडी थांबव, झोपूयात आपण कुठेही. हे काय म्हटलं आजचं नाहीये, मी महाराष्ट्रभर फिरतोय, दररोज होणारच आहे आपल्या बाबतीत. गाडी थांबव, कुठेही थांबूयात. तो म्हणाला नाही सर, एक बॉटल आहे ती पिली की झोप येत नाही पुढचे 4 तास. म्हटलं कुठली आहे अशी? त्यानं मला सांगितलं ही बॉटल कोल्ड्रिंकची पिल्यानंतर झोप येत नाही, अटॅकचं प्रमाण वाढण्यामध्ये काय कारण असेल, कदाचित असेल ना तेही, पण आमच्या लक्षात आलं नाही. त्या रस्त्यानं येताना सर मी 8 ते 10 गावात चौकात डिजिटल बघितले. 18-19 वर्षाची पोरं, यात्रेत मिळणारा तो गॉगल आणि बुलेटवरचा फोटो आणि खाली भावपूर्ण श्रद्धांजली आणि लिहिलेलं काय होतं, दोस्तीच्या दुनियेतला. बोला की अहो कुठलं ते कुत्र्याला धडकून मेलंय, कसलं राजा? कुत्र्याला धडकून मेलंय ते, त्याला कुत्रं दिसलं नाही रस्त्यावरचं. पेट्रोल बापाचं होतं, गाडी बापाच्या पैशाची होती. त्या राजाला स्वतःचे कपडे नीट घालता येत नव्हते आणि ते धडकून मेलंय. तुम्ही म्हणाल हे सर वाईट का बोलताय? सांगू मी तुम्हाला. कोल्ड्रिंकच्या जाहिरातीतनं गाडी वेगानं पळवणारं एखादं पोरग जाहिरात बघतं, स्वतःच्या आयुष्यात त्या गाडीचं कंट्रोल कसं करायचंय त्याला माहिती नाही ना, ते मेलं. शासन काय म्हणतं आमचं, अपघाती मृत्यूचं प्रमाण 2% आहे. एकदा त्या आईला जाऊन विचारा ना तिच्यासाठी ते प्रमाण किती टक्के आहे. तिचं बाळ गेलंय, तिच्यासाठी ते प्रमाण 100% आहे. मुलगा गेलाय ना तिचा, दर 2 गावात एखादा डिजिटलायझर 2 महिन्यानंतर कोण घेणार जबाबदारी? जाहिरातवाले घेणार आहेत आणि ते आम्हाला दाखवतायत. ते आम्हाला, आमचं पोरग काय, त्याला नकार पचवण्याचं सामर्थ्य नाही. एखादी मुलगी किंवा मुलगा नाही म्हणाला की आत्महत्या. कधीतरी त्याला सांगा ना, सलमान खानची संपत्ती 2800 कोटी आहे, त्याचं प्रेम त्याला मिळालं नाही. तुझी लायकी काय, आपली क्षमता किती, पात्रता काय? आपलं घर घरकुल योजनेतलं आहे, अजून ते धड नाही आणि हे म्हणतं की मी तिच्याशिवाय जगणार नाही. मग काय उपयोग आहे अशा लोकांचा? कधीतरी हे येऊ द्या. ह्या जाहिरातवाल्याने काय केलं, आता तुम्ही परफ्यूमची जाहिरात बघा ना, परफ्यूम, अंगावरती परफ्यूम मारला, जाहिरातीत काय दाखवलं जातं? काय दाखवलं जातं?
मुलगी जवळ येते, ते परफ्यूम मारला की एका हिरोनं. इतकं सोपं आहे? मग काम करा, लग्न न झालेल्यांची यादी काढा आणि 2-2 बाटल्या वाटा. याच्यासारखं पुण्याचं काम कुठलंच नाही. हो देत ना त्यांची लग्न. परफ्यूम मारल्यानंतर असं होतं? जाणीव करून द्या कधीतरी. कष्ट केल्यानंतर अंगाला येणारा घामाचा वास हा जगातला महाग परफ्यूम आहे. त्याची तुलना नाही करता येत कधी. आम्हाला कुणी माध्यमाने शिकवायचं, हे माध्यमाने आम्हाला सांगायचं प्रेम कसं करायचं असतं, हे हिरो हिरोईननी सांगायचं. रात्रभर आजारी पडल्यानंतर उशाला बसणाऱ्या आईचं प्रेम नाही दिसत, बापाचं प्रेम लक्षात येत नाही. माध्यमाने आमच्यापर्यंत हे पोहोचवलं. 2 GB डाटा संपवणं टार्गेट आहे आता. आणि कशावरती? वेब सिरीज आहेत, 8-8 तासाच्या वेब सिरीज. काय झालं जातं? आता तुम्ही सहलीला जाताय, कोकणात फिरायला जाता, काय बघायला पाहिजे मॅडम? तिथला निसर्ग बघायला पाहिजे, समुद्र बघायला पाहिजे, तिथं इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे. नाही, आम्ही कशाकडं? फोटो मारले पाहिजेत आधी, सेल्फी मारली पाहिजे. किती? 200-250. आणि ते मारून गप्प नाही, ते स्टेटसला परत ठेवायचे. दुःख कुठं आहे माहितीये सर? ते फिरायला गेल्यानंतर स्टेटसला ठेवलेले फोटो भावकीतल्या लोकांनी बघितले नाही, तिथं खरं दुःख आहे. आम्हाला दाखवायचं कुणाला? हे भावकीला. आणि आम्ही हे कधीच करणार. जबाबदाऱ्या घ्यायला आम्ही तयार आहोत. आता काही पालक, मला कार्यक्रम संपला किंवा व्याख्यान संपलं, पालक मिटिंगच्या कार्यक्रमाला गेलो की मला काय म्हणतात, साहेब आमचं पोरगं ऐकतच नाही हो, आमचा मूल ऐकतच नाही, घरात मोबाईल वापरतं, आमचं कधी ऐकत नाही. हा त्यांचा प्रश्न असतो. परवा एका कार्यक्रमाला गेलो, त्यांनी सांगितलं आमचं पोरगं ऐकतच नाही सर. मी व्याख्यान संपल्यानंतर खाली आल्यानंतर काही लोक बोलत होती, मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. 5-10 मिनिटं गेली आणि ते मला आले जवळ, म्हणाले तुमचं गाव कुठलं हो सर? मी म्हटलं गारगोटी. होय का? म्हणाले आमदार साहेब आपल्या जवळचे बरं का. मी म्हटलं बरं, मग नाही काय असलं तुमचं काम तर सांगा, आपल्या शब्दाच्या बाहेर नाहीत ते. मी म्हटलं आमदार साहेब शब्दाच्या बाहेर नाहीत, ह्याचं पोरगं का ऐकत नसेल घरात? नाही गंमत. आम्ही जबाबदाऱ्या दिल्या नाहीत, आम्ही कुठल्या गोष्टीत निवृत्त व्हायचं ठरवलं नाही. 2-2, 3-3 तास आम्ही बांधलो गेलोय. 8-8 तास. भारतीयांची मोबाईल बघण्याची वेळ ही 8 तासात, सरासरी 8 तास आहे. आम्ही त्याच्याशी बांधलो गेलोय. बघतोय काय? तिथला फोटो काढायचा, कुठं फिरायला गेलोय तिथला, आणि स्टेटसला ठेवायचा. दिवसभर एकच काम आपलं. लाईक किती आल्या, कमेंट किती आल्या, लाईक किती आल्या, कमेंट किती आल्या. बरं, आणि त्याच्यातनं एखादी पुण्या मुंबईतनं कमेंट आली, हिरो सारखा दिसतोस, 4 दिवस ते हवेतच सर. ते बापाला धडकतं, उमरा दिसत नाही त्याला घरातला, ओळखत नाहीत घरातले. बरं, असं झालं. मी म्हणतोय मोबाईलमध्ये तुम्ही जे वापरताय त्या सगळ्या गोष्टी, तुमचं कोणीतरी कौतुक केलं, आयुष्यातले प्रश्न सुटतील काय ना? सामाजिक क्षेत्रात काही काम करता येईल का? कुणाला तरी मदत होईल का या गोष्टींच्या मुळे? कधी आम्ही हे समजून घेणार आहोत की या गोष्टींच्या पेक्षा जगणं वेगळं आहे, आणि ते वेगळ्या पातळीवर आम्हाला घेऊन जायला पाहिजे. आम्ही बांधील आहोत त्यांच्यासाठी, म्हणजे बांधलो गेलोय त्याच्यात. आणि याचे परिणाम काय आहेत? न बोललेलं बरं, भयानक परिणाम आहेत, भयानक. मी साधी गोष्ट सांगतो तुम्हाला, शिल्लक राहतं ते शाश्वत प्रेम, त्याच्या पलीकडे काहीही शिल्लक राहत नाही. येत्या काळात आम्हाला जर समृद्ध जगायचं असेल तर त्याच गोष्टीने जगता येतं, त्याच गोष्टीने. मी आयांना प्रश्न विचारतोय, माहेरात तुमची आई आहे तोपर्यंत तुम्हाला माहेर पण असतं, वडील माहेरात आहेत तोपर्यंत आम्हाला माहेर पण असतं. 2 दिवस राहण्यासाठी म्हणून गेलात आणि आई माहेरात असेल तर 3-4 दिवस राहून घराकडे परत येतात. आई माहेरात असेल, जाताना पिशवी रिकामी घेऊन गेलात, येताना भरून घेऊन येतात. स्टँडवरती सोडायला बाप कुठंतरी येत असतो. ही 2 माणसं गेली, माहेर पण संपतं. जाताना भरून घेऊन गेलात पिशवी तरी रिकामी घेऊन यावी लागते, अशी अवस्था होते. मी आत्ता त्या माध्यमांचा परिणाम काय आहे सांगतो. आमच्या घरातल्या मुलांना प्रेमाची नीट संकल्पना त्यांनी समजावून कधी सांगितली नाही, मायेची संकल्पना कधी समजावून सांगितली नाही. आणि ती समजावून सांगण्याची जबाबदारी कोणाची आहे? आमची. वाढदिवस साजरे करण्याची पद्धत बदलली ना. मुलं वाढदिवस कसा साजरा करतायत आमच्यातली? 2 केक घ्यायचे, रस्त्यावर गाडी कशी लावायची अशी आडवी, आणि सीट वरती केक ठेवायचे, आणि केक कशानं कापायचे? मी बोललेलो नाही बरं का काही, तलवारीनं. बरं, एकदा त्याला कधीतरी विचारा ना, हिंमत आहे तर एकदा तलवार गावातनं घेऊन फिरून ये. दुसऱ्या दिवशी नाही, भाकरी बांधून कळंब्याला यायला लागलं तरी विचारा. मी अत्यंत गांभीर्यपूर्वक हा शब्द विचारतोय, आयांनो, मुलांच्या हातात तलवार देणारी कुठली व्यवस्था काम करते? कुठली व्यवस्था काम करते? त्याच तलवारीनं केक कापतायत, तो फोटो स्टेटसला ठेवतायत.
आणि त्याच्यावरच्या लाईक आणि कमेंट मोजतात ते कसं काय? त्याला आईनं ओवळावं असं वाटत नाही. कुठली व्यवस्था काम करते? कारण आमच्या हे लक्षातच आलं नाहीये की त्यांच्या जगण्यात बदल होतोय. 7वी 8वीतल्या मुलगीला 8 दिवसापूर्वी पळून जाताना मी अडवलंय. त्या 8वीतल्या दिदीला एक प्रश्न विचारला, दिदी काय दिलं नाही ग आई वडिलांनी तुला? कशासाठी करते हे? त्या मुलगीनं मला एकच वाक्य सांगितलं, सर आई वडिलांनी सगळं दिलंय, सगळं दिलंय. आई वडिलांनी मला सगळ्या माझ्या गरजा पुरवलेत, पण तो मला समजून घेतो. समजून घेतो याचा अर्थ काय? तर तो मुलगीला वेळ देतो. आम्ही वेळ देतोय एकमेकाला, आम्ही संवाद साधतोय. आम्हाला माहितीये जगात काय चाललंय, आमच्या लक्षात येत नाही शेजारच्या माणसाच्या घरात काय चाललंय, माझ्या घरातल्या माणसाच्या मनात काय चाललंय, हे आमच्या लक्षातच येत नाहीये ना. आणि त्यानं विध्वंस वाढलाय. घटना सांगतो फक्त सर, 4 वर्षापूर्वीची घटना आहे. एका व्याख्यानाच्या कार्यक्रमाला निघालो होतो. संध्याकाळी 7 वाजताचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला त्या तालुक्यातले पोलीस अधिकारी येणार होते. तालुक्यातले पोलीस अधिकारी. मी संध्याकाळी त्यांना दुपारी 2 वाजता फोन केला. म्हटलं सर मी तुमच्या सोबत आलो तर चालेल का? ते म्हणाले का हो सर? मी म्हटलं मोठी गाडी नाही सर माझ्याकडे, मी तुमच्या सोबत आलो तर चालेल का? ते म्हणाले या, उलट आनंद आहे, एकत्र जाऊ, एकत्र येता येईल. त्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते. मी संध्याकाळी 6-6:30 वाजता पोलीस स्टेशन मध्ये गेलो. 7 वाजताचा कार्यक्रम होता. साहेबांच्या केबिन मध्ये बसलो. चहा पाण्याचं आमचं सगळं चाललेलं होतं. मला संयोजकांचा 7ला एक 5-10 मिनिटं कमी असताना फोन आला आणि त्यांनी सांगितलं सर 7 वाजेपर्यंत निघा, कार्यक्रम वेळेत सुरू होतो. मी साहेबांच्या बरोबर गप्पा मारत बसलो आणि 7 वाजले. साहेब काही उठायच्या मूडमध्ये नाहीत. 7 वाजून 5 मिनिटं झाले. माझं मोबाईलकडे लक्ष गेलं. संयोजकांचा फोन आलेला होता, मिस कॉल होता. मी उचलला नाही म्हणून मेसेज, सर बाहेर पडलात का, कार्यक्रम वेळेत सुरू होते. 7:15 झाले तरी साहेब उठायला तयार नाही. माझ्या लक्षात येईन आता काय करावं. संयोजकांचा फोनवरती फोन. 5:15 मिनिटानंतर मात्र मी साहेबांना म्हणालो, साहेब माफ करा, मला संयोजकांचा फोन येतोय, आपल्याला निघायला हवं, काही अडचण आहे का? तर ते म्हणाले सर मला देखील 2-3 मिस कॉल पडले. एक छोटीशी केस आहे, ती केस आपण सॉल्व्ह करूयात आणि आपण निघूयात. मी सूचना देतो आणि आपण निघूयात. एक सूचना देतो त्या पोलिसांना आणि आपण निघूयात. मी म्हटलं ठीक आहे. त्यांनी टेबलवरची बेल मारली. पलीकडच्या केबिन मधनं एक पोलीस अधिकारी, साधारण 19-20 वर्षाची एक मुलगी असेल आणि 22-23 वर्षाचा एक मुलगा असेल, दोघांना घेऊन इकडे आले. साहेब आले. माझ्या समोर ते दिदी, तिने काळी ओढणी अशी बांधलेली होती आणि पाठीवरती सॅक. त्या मुलाकडे मी बघितलं, जीन पॅन्ट, टी शर्ट, आणि त्या मुलग्याकडे बघितल्या माझ्या लक्षात आलं हा, लक्ष द्या इकडे जरासं प्लीज, लक्ष द्या. मी हळूहळू समारोपाकडे येतोय. त्या मुलग्याकडे बघितल्या माझ्या लक्षात आलं 5 रुपये कमवायची लायकी नाही या पोराची. 19 वर्षाची ती मुलगी. आणि पोलीस अधिकाऱ्यांनी सर माझ्या समोर त्या मुलगीला विचारलं, दीदी काय अडचण आहे? ती मुलगी म्हणाली सर 15 दिवसापूर्वी आम्ही घर सोडलंय, आमच्या आई वडिलांना बोलवून घ्या. साहेब म्हणाले बाळा 7:15 वाजून गेले. या पोलिसांनी तुझ्या घरी फोन लावला होता, 40-45 किलोमीटरचं अंतर आहे, आई एकटी आहे घरात, यायला काही अडचण आहे. एक काम कर, आजचा दिवस थांबा, उद्या सकाळी तुमच्या आई वडिलांना बोलवून घेऊ. त्या मुलाच्या घरात ही अडचण आहे. ती मुलगा आणि मुलगी बाहेर गेली, काहीतरी एकमेकासोबत बोलली तर मी आत आली आणि ती मुलगी म्हणाली साहेब आम्ही राहायला तयार आहे, पण आजचा दिवस आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये ठेवा, आम्ही इथं राहतोय. साहेब म्हणाले माफ कर दीदी, हे ग्रामीण भागातलं पोलीस स्टेशन आहे, इथं लेडीज कॉन्स्टेबल अलाउड नसतात, रात्री महिला पोलीस नसतात, तुला नाही ठेवता येत. एक काम करा, एक गाडी देतो, 2 पोलीस देतो, शहरातल्या पोलीस स्टेशनला जा, तिथं राहा, सकाळी तो तुम्हाला सोडतील. मुलगी ऐकायलाच तयार नाही. म्हणाले आम्ही इथंच राहणार. साहेब म्हणाले दीदी नाही नेमात बसत बाळा, नाही ठेवतायत तुला इथं. ती मुलगी म्हणाली नाही साहेब आम्हाला इथंच राहायचं आहे. साहेब म्हणाले माझी नोकरी जाईल, मी तुला समजावून सांगतोय, सगळ्या सोयी करतोय, इथं ठेवता येत नाही. असं म्हणून साहेब कार्यक्रमाला जातोय मी असं म्हणून ते साहेब उठले. साहेब उठतायत ते बघितलं आणि ती मुलगी पटकन म्हणाली आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आलो आणि तुम्ही आम्हाला संरक्षण देत नाही. साहेब उठते खाली बसले. मग म्हणाले
दीदी मगापासून मी तुझ्यासाठी प्रयत्न करतोय, तुला सगळ्या गोष्टी सांगितलेत, अडचण आहे, नियमात बसत नाही, तुला गाडी देतोय, 2 पोलीस देतोय, आणि तरी तू तसं म्हणतेस. आणि संरक्षणाचा विषय, इतकी भीती वाटते तर घर का सोडलं? मुलगी काही बोलली नाही. साहेब म्हणाले ठीक आहे, तुला भीती वाटते ना, सांग कुणापासून भीती वाटते, त्यांना फोन करून सांगतो की तू माझ्या ताब्यात आहेस म्हणून. 19 वर्षाची मुलगी माझ्या डोळ्याच्या समोर पोलीस स्टेशनमध्ये काय म्हणाली माहित आहे? माझ्या वडिलांच्या पासून आणि मामापासून धोका आहे. मला कुठं बघायचं लक्षात नाही आलं. मनामध्ये असं येऊन गेलं, तिचा जन्म झाला असेल, बाप रात्रभर जागला असेल, हवं नको ते सगळं दिलं असेल, स्वतःच्या अंगावरचे कपडे नवीन त्याने कधी घेतले नसतील, पण लेकीला सगळ्या गोष्टी हव्या नको त्यावेळेस पुरवले असतील. 19 वर्षाची मुलगी आज सांगते की वडिलांच्या पासून धोका आहे. साहेबांनी त्या मुलीच्या वडिलांना फोन लावला. 400 किलोमीटर अंतरावरती बाप रात्र पाळीला एका कारखान्यात काम करत होता. काय म्हणाला माहित आहे? साहेब माझ्या मुलीला व्हिडिओ कॉल करा आणि तिच्या समोर ठेवा, तिला कळू दे तिचा बाप तिच्यासाठी काय करतोय. कष्ट करणाऱ्या आई वडिलांचं कष्ट नव्या पिढीपर्यंत पोहोचत नाही. मी असं बघितलंय की मुलांनी छेड काढली म्हणून मुलींच्याकडल्या मंडळींनी मुलांच्या वडिलांना पोलीस स्टेशनमध्ये मुस्काडात मारलेत आणि बाप शांत डोळ्यानं फक्त टिपे गाळत उभा राहिले. कष्टाची किंमत पुढच्या पिढीला कळवून देणं ही आमची जबाबदारी आहे, त्याची जाणीव करून देणं ही आमची जबाबदारी आहे. आणि ती योग्य वेळेत झाली नाही तर त्यांच्या आयुष्यातला विध्वंस वाढणार आहे आणि आमच्या आयुष्यातला संघर्ष वाढणार आहे. मी जेवढी तरुण मुलं मुले आहेत त्यांनाही सांगतो, माझा प्रेमविवाहाला अजिबात विरोध नाही. माझी फक्त एक अट आहे, माझा प्रेमविवाहाला विरोध नाही, माझी अट आहे आधी स्वतःची लायकी सिद्ध करायची आणि मग या वाटेला जायचं. मुलगा डॉक्टर म्हणून मुलगीने दाखवला तर बाप आनंदाने त्यात सहभागी होईल. सायन्सला 92% मार्क पडलेली मुलगी जर ट्रॅक्टर ड्रायव्हर बरोबर पळून जाणार असेल तर तिच्या आयुष्याचं पुढं काय हा प्रश्न तिने विचारात घ्यायला नको का? आणि याचं कारण, मी त्या कारणाकडे येतोय. माझ्या इथे बसलेल्या सगळ्या लोकांना माझा प्रश्न आहे, तुम्हाला मुलगी आहे, तुम्हाला मुलगा आहे, तुमची मुलगी 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशनच्या वर्गात आहे आणि तुमचा मुलगा 8वी 9वी 10वी किंवा 12वीच्या वर्गात आहे. इथं किती आई वडील असे आहेत की तुम्ही तुमच्या मुलीला मिठी मारली, जवळ घेतलं, तिच्या डोक्यावरून हात फिरला, तिचा मुका घेतला? किती वडील आहेत? किती आया अशा आहेत की मुलगा ग्रॅज्युएशनला गेलाय, मी त्याला जवळ घेते, त्याच्या डोक्यावरून हात पाळवते, त्याला मिठी मारते, त्याचा मुका घेते? किती आहेत? नाही. असं नाही आहे ना. आम्ही मुलीची मिठी मारायला, आम्ही मुलीला मिठी मारायला का लाजालो? कधी स्वतःला विचारलं? मुलगी तुमची आहे ना, लग्नात ती नांदायला निघाली की बापाच्या डोळ्यात पाणी येतं. घरात सुखाचं साधन आत्ता आहे, आत्ता मिठी मारा, आत्ता मुखा घ्या, आता तिच्या डोक्यावरून हात फिरवा. ज्या घरात वयाच्या 25व्या वर्षापर्यंत आई मुलाला आणि वडील मुलीला मिठी मारतात, त्या घरातली पोरं 31 डिसेंबरला पार्टीला बाहेर नाही, घरात असतात. तुमची मिठी सैल झाली की समाजात मिठी पडली म्हणून समजायची. समाजात मिठी पडते त्याचं आमची मिठी सैल झालेलं कारण असतं आणि आम्ही हे समजून घेत नाही. आम्ही ते योग्य वेळी जर समजून घेलं तर उद्याचा विध्वंस टाळता येतो ना, आणि तो टाळणं शक्य आहे. बरं, हे कधी पटवून द्या, आईच्या टाचांना पडलेला भेग आणि हाताच्या घट्टे जे आहेत ते विसरायला लावणारी शिक्षण पद्धती त्यांच्या वाट्याला येऊ नये याची काळजी आम्हीच घ्यायला पाहिजे. तर ती जाणीव करून द्या. ती जाणीव पहिल्यांदा आम्हाला झाली पाहिजे. मी मगाशी संवेदनशीलता नावाचं जे मूल्य म्हणालो होतो ते आमच्या जगण्यातनं गेले ना, संवेदनशीलता नावाचं मूल्य. आता महिलांच्याकडे एक गोष्ट आहे मॅडम, की मुलगी वाचली पाहिजे, मुलगी जगली पाहिजे. कुठं? आधी गर्भात की आधी समाजात? आधी समाजात जगली तर ती गर्भात जगेल. समाजात जर व्यवस्थित जगली नाही तर ती गर्भात कशी जगेल? मी बघितलंय नवरात्रीला किती रंगाच्या साड्या. माझा त्या साड्यांना विरोध नाही बरं का, नेसा, तुमचा अधिकार आहे, नेसा. कधीतरी हेही दाखवून द्या कुठं लिहिलंय ते, हेही सिद्ध करून द्या. 9 रंगाच्या साड्या, ठीक आहे ना, 9 रंगाच्या साड्यांपैकी एक चांगली साडी 15,000ची नेसून तुम्ही मंदिरात गेलात आणि अशा जर एखाद्या आईनं पोरगी गर्भात मारलेली असेल तर देवीच्या लक्षात येत नसेल का हिचं गर्भघर रक्तानं माखलं होतं? ते कुणाला फसवतोय? आपल्याला, देवाला, समाजाला, कुणाला? गर्भघर सुरक्षित नाही आहेत पण आम्ही 9 रंगाच्या साड्या नेसतो. आम्ही हे जगण्यातले बदल कधी करणार आहोत? ही दांभिकता कधी संपवणार आहोत? मी आता बघितलंय मॅडम, घरामध्ये 4 मुली आहेत, 4. पहिल्या मुलगीचं लग्न केलं किंवा 3 मुली आहेत, समजा एका वडिलांना 3 मुली आहेत, एका वडिलांना,
पहिल्या मुलगीचं शिक्षण केलं, तिचं लग्न केलं. तिचं लग्न झाल्यानंतर ती सासरी गेली. दुसऱ्या मुलीचं शिक्षण करून तिचं लग्न होईपर्यंत पहिली मुलगी बाळंतपणाला परत येते. तिसऱ्या मुलीचं अजून लग्न आहे, तिचं शिक्षण आहे. ती बाळंतपणाला आल्यानंतर बापाने काय करायचं, तिच्या बाळंतपणाचा खर्च करायचा. नॉर्मल डिलिव्हरी झाली तर ठीक, सिझर झालं तर आजच्या काळात सिझरियनचा खर्च अगदी मी म्हणतोय 50,000पासून 2 लाखापर्यंत तुम्ही ज्या पद्धतीनं कराल तसा. बापानं तो 2 लाखाचा खर्च करायचा. आणि बारशाच्या दिवशी काय माहितीये सर, इकडलं मंडळ टेम्पोत जागा नाही तर सरकून कशासाठी, मुलाचं तोंड बघायला. ज्या स्त्रीला किचन मधली पक्कड सापडत नाही ती बाळाचं तोंड बघायला पुढं. खरं बाळाचं तोंड बघायला, खरं सांगू कशाला, 75 रुपयाची साडी, जीएसटी धरून 78, 70, 75, 80 रुपयाची साडी. ती काय दणका उठवल्या माहिती, तुम्ही इकडून आणायची, दोरा तोडायचा नाही, इकडे द्यायची, इकडून आणायची, इकडे द्यायची. परिवर्तन म्हणजे काय माहितीये, परिवर्तन म्हणजे एक, कधीतरी त्या बापाच्या पुढ्यात उभं राहून सांगा ना, मला पोरगी दिली ना तुम्ही, बस नकोय काही, साडी देखील नकोय तुमची, कधीतरी साड्या बंद करा ना. किती दिवस एखाद्या बापाचं आयुष्य दावणीला बांधणार आहोत आपण, का घरात साड्या नाहीयेत, आपण याच्या पुढे कधी जाणार आहोत. परिवर्तन या गोष्टींचं होतं. आणि ते कुठून होतं माहित आहे का, वाचनालय. पुन्हा तेच, हे वाचल्याशिवाय ऐकल्याशिवाय आमच्या गोष्टी ही लक्षातच येत नाहीये. समाजाची प्रगती या गोष्टींच्या वरती अवलंबून आहे. बरं, मी म्हणालो ना मगाशी, पैसा पद प्रतिष्ठेला दावणीला बांधू नका. विचार करून बघा, आत्ता बसलेल्या लोकांनी मला फक्त सगळ्यांनी सांगायचं, तुमच्या आजोबांच्या पंजोबाचं नाव काय, आठवा. आजोबाच्या पंजोबाचं, मी आजोबाच्या पंजोबाचं म्हणालो बरं का, नाही माहिती ना, राहत्याला घर आहे ना ते त्यांचं होतं, जी जमीन आहे ना तुमची ती त्यांची आहे. ते जिवंत होते त्यावेळी छाती ठोकून गावभर सांगायचे, हे घर माझं आहे, ही जमीन माझी आहे. नाव नाही लक्षात, नाव आज स्वप्नात आहेत बघा, असं सोडतच नाहीत. म्हणणार अख्ख्या गावाबरोबर भांडून याच्यासाठी जमीन ठेवली, त्याला नाव माझं माहिती नाही, नाव लक्षात नाही. बरं, त्यांचं जरा तरी बरं होतं, देवाऱ्यावर टाक तरी होता त्यांचा. आपली अवस्था सांगू, तिसऱ्या दिवशी नाव गायब, मेल्यावरच नाव गायब. मेलं की माणसं म्हणतात बॉडीला उचला, बॉडीला बाहेर घ्या, बॉडीला आंघोळ घाला, नाव देखील कोण घेत नाही. तिसऱ्या दिवशी आमचा फोटो देखील गायब. शिकलेली सुनबाई सरळ सांगणार, हा फोटो काढावं, इंटेरियर डेकोरेशनला हे चांगलं दिसत नाही. थोबाड बघा, कधी हसलं नाही, दचकायला होतो रात्रीचं बघितलं की. आमचे फोटो आहेत, फोटो आहेत नाहीत ना, कशासाठी, कशासाठी भौतिकतेच्या मागावं. जिथं फोटोने नाव शिल्लक राहणार नाही तिथं 25-25 वर्षाची दुश्मनी आम्ही शिल्लक ठेवले. मी परत सांगतो, शिल्लक राहणार आहे प्रेम, माया, आपुलकी आणि जिव्हाळाच. आणि हेच उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्हाला वर्तमानात जगणं जास्त गरजेचं आहे. महत्वाच्या 2 गोष्टी सांगतो आणि हळूहळू समारोपाकडे येतो. मी काय संवेदना किती महत्वाची आहे ते सांगतो तुम्हाला. सर, एक लातूर मधली घटना आहे की सचिन जगताप नावाचे माझे मित्र आहेत, त्यांच्या गावातली 8वीला असणाऱ्या यांनो मुलग्याच्या आईचं निधन झालं. मुलगा 8वीला आहे, त्याच्या आईचं निधन झालं. ती आईचं प्रेत असं बाहेर ठेवलेलं, तो मुलगा लोळतोय, अक्षरशः ओरडतोय, हंबरतोय. ते सगळं बघितलं, आई जगण्यातनं निघून जाणे याच्यासारखं दुःखद काही नाही. ते बघतोय, सगळा गाव हुंदक देतोय ते प्रेत समोर आणि ते पोरग लोळत आहे. संध्याकाळी सचिन घराकडे आला, रात्रभर झोप लागली नाही. ते प्रेत डोळ्यासमोर तसं दिसत होतं, तो मुलगा रडतेला दिसत होता. रात्रभर झोप लागली नाही आणि त्या मुलग्यानं फक्त एक कविता लिहिली, ती कविता फक्त सांगतो. हे संवेदनशीलता मूल्य आपल्या प्रत्येकाच्या काळजात आहे याची तुम्हाला जाणीव होईल. कवितेचं नाव आहे माय. कवी आहेत सचिन जगताप. आई सांगायची कुशीत घेऊन माय लेकरांची एक कथा. आई सांगायची कुशीत घेऊन माय लेकरांची एक कथा. आई गेल्यानंतर मागे उरणारी लेकराची मुखी व्यथा. आईचे पाय पडताना तिच्या पायाच्या इंच इंच भेगा दिसायच्या आणि तिनं थापलेल्या भाकरीवरती तिच्या हातच्या रेगा दिसायच्या. पिठाच्या रिकाम्या डब्याकडे बघितलं की फाटत जायचा तिचा ऊर. पिठाच्या रिकाम्या डब्याकडे बघितलं की फाटत जायचा तिचा ऊर. डोळे पुसत म्हणायची आज चुलीत फार झालाय धूर. संध्याकाळी पाणी भरलं की खाली ठेवून कळशीला. संध्याकाळी पाणी भरलं की खाली ठेवून कळशीला. डोकीवरती पदर घेऊन ती दिवा लावायची तुळशीला. आई गेलेल्या संध्याकाळी सणांना सुटली होती हवा. आई गेलेल्या संध्याकाळी सणांना सुटली होती हवा. अंधार साऱ्या आयुष्यात कुठून आणू तुळस दिवा.
आई निजली होती पोरक्या झालेल्या दारामध्ये. आई निजली होती पोरक्या झालेल्या दारामध्ये, तेव्हा पाणी दाटलं मंदिरातल्या बैराग्याच्या स्वरामध्ये. आईच्या आठवणीत आता पुन्हा एकदा भिजून घेतो. आईच्या आठवणीत आता पुन्हा एकदा भिजून घेतो आणि ती आठवली की तिच्या जुन्या साड्यांच्या अंथरुणात पुन्हा एकदा निजून घेतो. पाकडणाऱ्या सुपासोबत एकही काकण वाजत नाही. पाकडणाऱ्या सुपासोबत एकही काकण वाजत नाही आणि करपल्याशिवाय चूल आता भाकर कधी भाजत नाही. आई गेली तेव्हा दारामध्ये उरला होता मुका दंगा. आई गेली तेव्हा दारामध्ये उरला होता मुका दंगा. आणि असल येत जर चमत्कार तर आई दाखव पांडुरंगा. असल येत जर चमत्कार तर आई दाखव पांडुरंगा. नाही दाखवता येत. जोपर्यंत आहे तोपर्यंत तिच्या पायाला वागता आला पाहिजे, आदर करता आले पाहिजे. माणसं सोबत असतात तोपर्यंत त्यांचं मूल्य आम्हाला वेळेत कळालं तर ते जगण्यात जास्त आनंददायी असतं. 3 गोष्टी करायच्या फक्त. एक, निवैर व्हा, निपक्ष व्हा आणि निर्भय व्हा. आयुष्य समृद्ध होतं. आम्ही निपक्षपाती झालो पाहिजे, निर्भय झालो पाहिजे आणि निस्वार्थी देखील झालो पाहिजे. या 3 गोष्टी आम्हाला पाळता आल्या पाहिजेत. शेवटच्या 2 घटना सांगतो आणि थांबतो. पहिली गोष्ट, माफ करायला शिका सर, माफ करायला शिका. नेल्सन मंडेलांना 1962च्या वर्णभेदी लढ्यामध्ये अटक केली होती. 27 वर्ष ते तुरुंगात होते. किती वर्ष? 27. तिथल्या तुरुंग अधिकाऱ्याने इतकं छळलं त्यांना, इतकं छळलं त्यांना. ते खड्डा खणायला लावायचे, त्याच्यात झोपायला लावायचे, वरून माती ढकलायचे, वाटेल ते करायचे त्यांच्या बाबतीत. 27 वर्ष हा माणूस तुरुंगात राहिला आणि तुरुंगातून बाहेर आले. आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि त्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शपथविधीचा कार्यक्रम चालू होता. त्या शपथविधीच्या कार्यक्रमाला पहिली आग्रहाची पत्रिका त्यांनी, माझ्या पत्नी इथं माझ्या सोबत आले. या कार्यक्रमाला येत असताना नृसिंहवाडला येणार, आज परीक्षा संपली, त्या निवांत होत्या. माझ्या पत्नी इथं सोबत आले. त्या क्लासेसचं काम करतात. 34 स्कॉलरशिपला राज्यात आहेत, नवोदयला शिकले, 4 पुस्तकांच्या लेखिका आहेत आणि त्या अकॅडमीचं काम बघतात. एक दिवस घटना अशी घडली 4-5 महिन्यापूर्वी. थंडीच्या दिवसात मॅडम सकाळी आम्ही 2घे जण बोलत होतो. व्याख्यानाचे कार्यक्रम सारखे सतत इकडे तिकडे होतात. आम्ही पहाटे 5:30च्या सुमारास मी बाहेर निघत होतो. आम्ही 2घे चहा घेत थांबलो होतो. चहा घेता घेता आम्ही सांगत होतो असं करायचंय, मुलांच्या बाबतीत सराव प्रश्नपत्रिका अशा घ्यायच्या आहेत. आणि 2घे जण चहा घेता घेता तिच्या हातातला चहाचा कप निसटला आणि ती कप आवरायला गेली आणि परशीचा कोपरा इथं जोरात लागला किचनचा. मी हसलो जोरात, म्हणजे हसू शकतोय, हसलो. त्या म्हणाला हसताय काय हो, जोरात कोपरा लागला आणि तुम्ही हसताय काय? मी म्हटलं लागलं म्हणून हसलो नाही, हसलो दुसऱ्या कारणासाठी. ते म्हणाले काय? मी म्हटलं लागू नये वाटत असेल तर सोडून द्यायचं. जगण्यात आनंद जगायचा, लागू नये असं वाटत असेल तर सोडून द्यायचं. आणि भविष्य उज्ज्वल होतं एका गोष्टीनं फक्त, नम्र राहा. नम्र राहिला तर तुम्ही खूप मोठे होता. बाटा कंपनीचे मालक आहेत ना, बाटा माहित आहे ना तुम्हाला? बाटा कंपनीचे मालक आहेत, बाटा. त्या कंपनीच्या मालकांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता. तो प्रश्न असा होता, तुम्ही इतके मोठे कसे झालात? त्या बाटा कंपनीच्या मालकानं उत्तर असं दिलं होतं, आयुष्यभर लोकांच्या पायाकडे बघत राहिलो म्हणून इतका मोठा झालो. तुम्हाला मोठं व्हायचंय, समृद्ध व्हायचंय, जगणं समृद्ध करायचंय, नम्रतेला फक्त जवळ करा, आपलं आयुष्य समृद्ध आणि मोठं होतं. इतकं केलं तरी उज्ज्वल भविष्य आहे. आणि अजून एक माझी कळकळीची अजून विनंती आहे, ती सांगतो आणि समारोप करतो. चांगल्याला पाठिंबा द्या आणि वाईटाचा पाठिंबा काढून घ्या. 28 वर्ष व्याख्यानमाला चालले. त्या व्याख्यानमालेसाठी म्हणजे गावडे सरांना मी भेटलो. आईच्या स्मृतीप्रित्यर्थ व्याख्यानमालेला लाख रुपयाची देणगी देणारी माणसं आहेत. हे खूप वेगळं आणि खूप विलक्षण आहे सर. या व्याख्यानमालेसाठी सगळे कर्मचारी मंडळींपासून अध्यक्षांच्या पर्यंत धडपडत आहेत. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो, तुमच्या गावात वरात होते? वरात? आमच्या भागात वरात होते. वरात माहित आहे ना? कशी वरात होती? वरात ज्याच्या घरात वरात आहे ते काय करतं माहित आहे? वरात चांगली होण्यासाठी बॉक्स आणतं. बॉक्स माहित आहेत ना कसले? कळालं असं. आणि ते बॉक्स जबाबदार माणसाकडे देते आणि ते ही जबाबदारीने पाचते सर. हलक्या माणसाकडे देत नाहीत ते बॉक्स, जबाबदार माणसाकडे देतात. पाचतं कुणाला? आपल्याच गावातल्या पोरांना, आपल्याच भाऊकीतल्या पोरांना. डोळ्याच्या समोर जी पोरं मोठी झाली त्यांना ते पाजलं जाते. 35 वर्षाचं पोरग डांबरीवरती डॉल्बीच्या तालावरती लोळते. डॉल्बीच्या तालावरती 35 वर्षाचं पोरग लोळते. आता आपण काय करतोय बघा, हे ट्रॅक्टर पुढे गे, गुलाला लाईट लाव, हे तू का रे बाहेर नाच. आणि आपण काय,
तोंडाला पदर लावून ते बघतोय आम्ही कसं नाचतंय ते. बरं, आता इथून पुढे एक गोष्ट करा, फक्त थोडीशी वाकडी वाट करायची आणि त्या पोराच्या घराकडे एकदा जाऊन यायचं. आई रात्रभर तळमळत असते त्याची. बाप त्या वरातीच्या भोवत्याने त्या पोराला घेऊन जाण्यासाठी सर धडपडत असतो आणि त्याची बायकोच्या डोळ्याचं पाणी रात्रभर तुटत नाही. मी आयांना विचारतो, तुम्हाला असा जावाई पाहिजे 35 वर्षाचा, डांबरीवर लोळतोय? मग दुसऱ्याच्या पोराला बघत उभारायचं धाडस कुठून येतं? दुसऱ्याच्या पोराला नाचताना व्यवस्था करण्याचं धाडस कुठून येतं? त्याचं आयुष्य आणि त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या प्रक्रियेत त्या पापात आम्ही सहभागी झालेलो असतो. बंद करायला हवं. 35 वर्षाचं पोरग लोळतंय, डॉल्बी लावले, घराकडे निघून जा. दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तींना भेटायला जा, आनंद साजरा करा. आता मी हे का म्हणालो, वाईटाचा पाठिंबा काढून घ्या. जेवढा वाईटाला पाठिंबा द्याल तेवढ्या वाईट गोष्टी वाढत जातात आणि चांगल्याला पाठिंबा द्या. 28 वर्षाची परंपरा आहे ना. कधीतरी आयांनो म्हणा ना, या मॅडमांच्याकडे मनात येतं, मॅडम रांगोळी काढायला लागते का, स्टेजवरती काही मांडणी करायला लागते का, माझी जबाबदारी काही आहे का? किती वाजता व्याख्यान मला सुरू होते? 6:30 वाजता का? मी घेऊन येतो 4 लोकांना, मी आणतो 4 लोकांना. कधीतरी तिथे गावडे सरांना विचारा, सर आमची काही जबाबदारी आहे, खुर्च्या मांडू का? मी काय जबाबदारी घेऊ सांगा. चांगल्याला पाठिंबा द्या, वाईटाचा पाठिंबा कमी करा, आपोआप बदल होतो. जाता जाता मंगेश पाडगावकरांच्या शब्दात इतकंच, भिवून पाऊल टाकू नका, भिवून जग पाहू नका. भिणाऱ्याला कोणी आकाश पाहू देत नाही, भिणाऱ्याला कोणी प्रकाश पाहू देत नाही. तुमच्या पायात न संपणारं त्राण आहे आणि तुमच्या पंखात गरुडाउनी झेपवणारा प्राण आहे. नवा दिवस प्रकाश घेऊन येतोय, नवा दिवस आकाश घेऊन येतो आहे. या वाचनालयाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार. विशेषतः माळी सर, आपलं मनापासून आभार की पुन्हा एकदा आपण इतकी चांगली संधी या ठिकाणी देऊ केली. पुन्हा सगळ्या श्रोत्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी व्यासपीठाची रजा घेतो. धन्यवाद. अजून एक, माझी 2 पुस्तकं इथं आहेत, कुणाला हवी असतील तर तिथं तुम्ही सूत्रसंचालक मॅडमांशी किंवा इथं कुठेही संपर्क करू शकता. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी मी आभार प्रदर्शनासाठी उभा राहतोय. सरांनी 4 वर्षानंतरचा प्रवास थांबवून या ठिकाणी पुन्हा एकदा आमच्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे उद्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी जगलं पाहिजे, हे अनेकविध अनुभवाने आम्हाला मार्गदर्शन केलं. याबद्दल सर, आम्ही आमच्या संस्थेच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमाचं उद्घाटन आणि अध्यक्षपद माननीय सौ माधुरी माळी आणि योगिता कांबळे यांनी स्वीकारून कार्यक्रमाला सुरुवात केली आणि यासाठी अनेक महिला या ठिकाणी उपस्थित राहिल्या. आमच्या विनंतीला मान देऊन त्या सर्व भगिनींचा आम्ही पुन्हा एकदा आभार मानतो. आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि हा कार्यक्रम शांततेनं ऐकून घेऊन आम्हाला उपकृत केलात, याबद्दल तुम्हा सर्व नागरिकांचं पुन्हा एकदा आभार मानून हा कार्यक्रम इथं संपलाय असं जाहीर करतो. Good.